नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण राजकीय घडामोडी बघणार आहोत. बघा, तर राजकीय घडामोडीमधला जो काय राजकीय नेमणुका आहे ते यापूर्वीच आपण नेमणुका या टॉपिकमध्ये बघितलेला आहे. आता राजकीय घडामोडीमध्ये जनरली काय विचारलं जातंय, तर राजकीय घडामोडीमध्ये जास्त प्रश्न एखादा घटनादुरुस्ती झालेली असेल किंवा एखादा घटनादुरुस्ती विधेयक असेल किंवा एखादी समिती असेल कशासाठी नियुक्त केलेली आहे, अशा गोष्टींवर जास्त भर आयोगाचा असतो. किंवा एखाद्या राज्यानं कुठली काय पहिल्यांदा कोणती घटना निर्माण झालेली असेल तर त्यावर विचारतात. जनरली राजकीय घडामोडी अंतर्गत जास्त प्रश्न विचारलेले आतापर्यंत नेमणुकामध्ये, ओके, नेमणुकावर जास्त प्रश्न विचारलेला आहे आणि तो पॉईंट आपण अगदी डिटेल कव्हर केलेला आहे. नेमणुका, ओके, हे लक्षात घ्या. मग नेमणुकामध्ये आपण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असतील किंवा मग काय केंद्रीय निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त असतील, जेवढे काय असेल म्हणजे, किंवा राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे असतील, म्हणजे या काही UPSCचे अध्यक्ष असतील, म्हणजे जेवढ्या पॉलिटिकल अपॉइंटमेंट आहेत त्या सगळ्या आपण अगोदर बघितलेल्या आहेत. मग आता राजकीय घडामोडी अपॉइंटमेंटला सोडून जे बाकी गोष्टी आहेत, एखादी प्रश्न यामध्ये पण विचारू शकतो, तर त्या गोष्टी आपण या ठिकाणी बघूया. ओके, तर याच्यापूर्वी आपण काय काय बघितलं ते सांगतो. आपण जे काय आहे नेमणुका बघितलेल्या आहेत आणि व्यक्तिविशेष पण बघितले. त्यामध्ये नेमणुकाच नुसत्या बघितल्या नाही, व्यक्तिविशेष पण बघितलेला आहे. दुसरा पॉईंट आपण बघितलाय की राज्य पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे साहित्याचे पुरस्कार असतील, चित्रपट पुरस्कार असतील किंवा मग क्रीडा पुरस्कार, म्हणजे अशा सगळ्या दृष्टिकोनातून आपण पुरस्कार सगळे बघितलेले आहेत. सगळ्यात मोठा जर पोर्शन असेल तर पुरस्काराचा आहे, ओके, तो बघितले. आता राजकीय घडामोडी आपण या ठिकाणी बघूया. चला बघा, याच्यामध्ये काय जास्त जाण्याची गरज नाही. बघा, पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक फेब्रुवारी 25 रोजी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या अध्यक्षतेखाली, कारण ते गृहमंत्री आहेत, बरोबर. तर अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच पुणे या ठिकाणी पार पडली. कुठं पार पडली रे? पुणे. आणि महाराष्ट्रात 8व्यांदा पार पडलेली आहे. जास्त मला वाटते 7 वेळेस मुंबईमध्येच पार पडली आहे, बरोबर. आणि आता हे 8वी वेळेस म्हणजे पुणे, म्हणजे एकूण 8 वेळा महाराष्ट्रात झालेली आहे. विभागीय म्हणजे काय हो सर? सर सांगा तुम्ही. विभागीय परिषद, झोनल कौन्सिल कुठल्या कायद्यानुसार निर्माण झाली? झोनल कौन्सिल राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार झोनल कौन्सिल निर्माण झाली आहे. आता झोनल कौन्सिलवर तुम्हाला असाही प्रश्न विचारतात की झोनल कौन्सिल ही वैधानिक आहे का, स्टॅट्युटरी बॉडी आहे का कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नसून ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, एक वैधानिक संस्था आहे, हे लक्षात आलं पाहिजे. याचे अध्यक्ष कोण असतात? गृहमंत्री असतात का पंतप्रधान असतात? त्या रिलेटेड प्रश्न विचारतात. ओके, आता तुम्हाला याच्यावरून कळत असेल की कोण आहेत बाबा. ओके, चला, तर इथं जास्त विभागीय परिषदेचं आपण GS टच देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आता मणिपूर राष्ट्रपती राजवट. तसं बघला तर आपल्या आता राष्ट्रीय, मला वाटते राष्ट्रीय आणीबाणी ज्याला म्हणतो आपण, त्याला ओके, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते हो? राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते? कुठलं कलम आहे? 352, बरोबर. आता या 352 अंतर्गत जे राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते ती 25 जून 1975 ला लावण्यात आली होती, बरोबर. आता बरोबर 50 वर्ष पूर्ण झाली बघा त्याला. मग त्याच्यावर पण लक्ष असू द्या तुमचं, की त्यावरही प्रश्न विचारू शकतात. ओके, मग त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते? फखरुद्दीन अली अहमद वगैरे. ओके, मग त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या? ओके, इंदिरा गांधीजी होत्या. ओके, मग ते आपल्याला माहिती पाहिजे कशामुळे लावलंय. त्यावेळेस अंतर्गत अशांत शब्द वापरण्यात आला होता, त्या कारणावरून लावण्यात आलेली आहे 352 कलमानुसार. जे राष्ट्रपती राजवट नाही, ती राष्ट्रीय आणीबाणी आहे. राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमणी, कशामुळं? सशस्त्र बंडाळे किंवा अंतर्गत अशांता. तर अंतर्गत अशांता या कारणावरून ती लावण्यात आली होती. ती आपल्याला तेही माहिती असावी. ओके, मग राष्ट्रपती राजवट असेल किंवा मग आर्थिक आणीबाणी असेल, आर्थिक आणीबाणीचं कलम कोणतं आहे? 360 आहे. आपला ही GS टच माहिती असणं गरजेचं आहे. आता मी इथं का सांगतोय हे बघा, मणिपूर राष्ट्रपती राजवट काय महत्वाचं? मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, तर आतापर्यंत सर्वाधिक वेळा मणिपूर या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावण्यात आली, बरोबर ना. 11 वेळा, सर्वाधिक वेळा 11 वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. कारण काय होतं, मैतई आणि कुक्की समुदायात वांशिक संघर्ष निर्माण झाला, त्यामुळं
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. राज्यपाल अजय कुमार भल्ला तर मुख्यमंत्री बरेन सिंह हे होते. ओके. त्यानंतर बघा, एक देश एक निवडणूक विधेयक विचारतात की याची समिती कोणती आहे, कशासाठी आहे, कोणती घटनादुरुस्ती, कोणतं घटनादुरुस्ती विधेयक आहे. मग 129वे घटनादुरुस्ती विधेयक 2024 व केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक 2024 याबद्दल आहे. कशाच्या? एक देश एक निवडणूक. म्हणजे सगळ्या देश, आपलं देश एक आहे तर निवडणूक एकदाच झाली पाहिजे. कशाची? लोकसभेची असो, विधानसभेची असो, स्थानिक स्वराज्य संस्था, इथपर्यंत त्यांनी सांगितले. बरोबर. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा तरी किमान एकत्र निवडणुका झाल्या पाहिजे. आपण बघतो की लोकसभेच्या निवडणुका एकदाच होतात. ओके, ते किती टप्प्यात हो, पण एकदाच होतात. पण विधानसभेच्या निवडणुका एकदाच होत नाहीत. होतात का? विधानसभेच्या निवडणुका एकदाच होत नाहीत. तर विधानसभेच्या निवडणूक कशा होतात की ते त्या विधानसभेवर कोणती विधानसभा लवकर होते, बरोबर ना, ती एकत्र होणं अवघड आहे. बरोबर. पण ती एकत्र झाली पाहिजे यासाठी कुठली समिती स्थापन केली विचारू शकतात. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समिती स्थापन झाली. एक वेळेस मला वाटते 2017ला काहीतरी 2 समित्यावर प्रश्न विचारलाय. एकच चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या होत्या. 2015 का 17मध्ये कंबाईनला 2 समित्या त्यांच्याच समित्यावर प्रश्न विचारला होता, म्हणून विचारू शकतात. काय आहे हे मग? एक देश एक निवडणूक. एकाच टप्प्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घ्याव्यात याबद्दल होतं. आणि कोणकोणत्या कलमात बदल होणार आहे याच्यामुळं, तर 82A, 83, 172 आणि 327 कलमामध्ये या एक देश एक निवडणूक विधेयकामुळे चेंजेस होणार आहे. राम शिंदे विधान परिषदेचे बिनविरोध सभापती म्हणून कशी बिनविरोध म्हणून निवड झाली यांची? कधी? 19 डिसेंबर 2024. जनरली हे विचारत नाहीत का, तर अनेक महत्त्वपूर्ण अपॉइंटमेंट्स आपण बघितलेले आहेत, महत्त्वाच्या नेमणुका बघितलेल्या आहेत. UPSCचे अध्यक्ष असतील, म्हणजे जे महत्त्वाचे आहेत, सरन्यायाधीश असतील, मुख्य निवडणूक आयुक्त असतील. त्यामुळं हे गौण मुद्दा आहे, पण तरी पण माहिती असावं. 9 ते 19 जामखेडचे आमदार, 14 ते 16 राज्यमंत्री आणि 7वे सभापती हे झालेले आहेत. त्यानंतर बघा, पुढे बघणार होतो पण, तिन्ही फौजदारी कायद्याची पूर्णतः अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणतं आहे असं विचारतील. चंदीगड आहे. लक्षात घ्या रे बाबा. तिन्ही आता जे नवीन फौजदारी कायदे जे काय लागू झाले आहेत, कधी? 1 जुलै 2024 पासून. पूर्वी काय होतं रे? CRPC, IPC आणि इव्हिडन्स ॲक्ट. आता मात्र काय आलं रे? भारतीय न्याय संहिता वगैरे जे काय असलं. ओके, बघू आपण पुढं. तर ते 1 जुलै 2024 पासून लागू झाले. कधी लागू झाले असं विचारू शकता. याच्यावर प्रश्न विचारला नाही, भविष्यात येण्यासारखा आहे. 18वी लोकसभा निवडणूक 2024. सर 2024चे कशाला देत आहे? आता आपण 25ला परीक्षा देतोय, पण एखादा निवडणूक कधी? लोकसभेची निवडणूक आता काय डबल होणार आहे का? नाही ना. एखाद्या वेळेस निवडणुकीवर विचारायचं असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीवर तुम्हाला पूर्व किंवा मुख्यला प्रश्न येणार, म्हणजे येणार. हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं. ओके. ज्या वर्षी इलेक्शन होतात, आता याच्यापूर्वी जे काय 2019ला इलेक्शन झाल्या होत्या. ओके, तर 2014ला देखील इलेक्शन जे झाले होते, 2014 नंतर लगेच 15ला आणि 14च्या पेपरमध्येही काही प्रश्न निवडणुकीवर विचारले होते, म्हणून मुद्दाम हे तुम्हाला मी दिलेला आहे. बघू, लोकसभेसह कोणकोणत्या राज्याच्या निवडणुका झाल्या रे? ओडिशा, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश यांच्याही निवडणुका पार पडल्या. विचारू शकतात की लोकसभेसोबत कोणकोणत्या राज्याच्या निवडणुका पार पडल्या? ओडिशा, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश. निवडणुकीचे टप्पे 7 टप्प्यात. किती टप्प्यात निवडणूक झाली लोकसभेची? 18व्या लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात झाली रे? 7 टप्प्यामध्ये झाली. पण महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात झाली, हे महत्त्वाचं आहे. बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश मात्र 7च टप्प्यात पार पडली. मग लक्षात घ्यावा की निवडणुकीचं देशामध्ये 7 टप्प्यात निवडणूक पार पडली. सोबत बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मात्र लोकसभेची 7 टप्प्यात निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्रात मात्र 5 टप्प्यात. एकदा UPवर प्रश्न विचारला तर UPच्या निवडणुका किती टप्प्यात पार पडल्या वगैरे UPमध्ये, बरोबर? 7 टप्प्यात काहीतरी असा एक प्रश्न आलता, 5-7 काहीतरी. ओके, मी टप्पे विचारलेत का? हो विचार. मी कोणताही प्रश्न प्रिव्हियस इयरला क्वेश्चन कसा आलेला आहे करंटच्या दृष्टिकोनातून तो देखील तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून लक्षात घ्या किती रे? 7 टप्प्यात एकूण झाली आणि महाराष्ट्रात मात्र 5 टप्प्यात झालेली आहे. निवडणूक कालावधी 19 एप्रिल ते 1 जून 2024 या दरम्यान निवडणुका झाल्या आणि निकाल 4 जून 2024 रोजी निकाल लागला. आणि एकूण मतदार किती होते यावरही याच्यापूर्वी प्रश्न आलेला आहे, माहिती असावं. एकूण मतदार 97 कोटी होते. किती? 97 कोटी मतदार होते. 97 कोटी, 97 करोड मतदार होते आणि महाराष्ट्रात 9.20 कोटी.
आणि 18व्या लोकसभा निवडणुकीत 66.33% मतदान झाले आणि याच्यापूर्वी किती झाले रे 17व्या लोकसभेमध्ये 67.47%. म्हणजे याच्यापेक्षा हे काय झालं रे कमी झालेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 18व्या लोकसभेत निवडणुकीत 66.33% मतदान झालं, तरी 17व्यामध्ये मात्र 67.47% झालेलं आहे. या निवडणुकीत मुख्य 2 आघाड्या होत्या 18व्या लोकसभेमध्ये, एक NDA एक इंडिया आघाडी. NDAचं लॉंग फॉर्म किंवा इंडियाचं लॉंग फॉर्म देखील विचारू शकतात, माहिती नाही बऱ्याच झाला. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स असं नाव होतं. आणि NDA म्हणजे माहीत आहे सगळ्यांना, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हे माहीत नाही, म्हणजे सॉरी माहीत असते पण इंडिया माहीत नसते, पण इंडियाचा लॉंग फॉर्म माहिती पाहिजे. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स असं नाव आहे. ओके. आता NDA बघा, NDA आणि इंडिया आघाडी यांना कसे मतं पडली आपण बघूया. तर कशाला 18व्या लोकसभेमध्ये यांना कसं मतदान पडलेलं आहे बघूया. तर सर्वात जास्त सीट मिळाल्या भाजपाला, भारतीय जनता पार्टीला मिळाल्या 240 जागा मिळाल्या. म्हणजे कंपॅरेटिव्हली 2019च्या तुलनेमध्ये कमी मिळाल्या. 2019ला 303 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना कोणाची गरज पण नव्हती त्यावेळेस, बरोबर का हो. त्यांना पूर्ण बहुमत मिळालं होतं 2019ला. आता मात्र त्यांना का रे काठीचा आधार घ्यावा लागला. ओके. कोणत्या 2000 बघा कोणाकोणाचा तेलुगू देशम, JDU वगैरे यांचा त्यांना पाठिंबा घ्यावा लागलाय. तेलुगू देशम 16 आणि JDU 12 खरे खासदार निवडून आल्या. माझा हे तेलुगू देशम कोणाचा आहे, चंद्रबाबू नायडू यांचा आहे. आणि JDU कोणाचा आहे, आता आलेले नितीश कुमार यांचा आहे. आणि शिवसेना शिंदे 7 आहेत आणि लोक जनशक्ती 5 आणि इतर 13 वगैरे. आपला बाकी बघायची गरज नाही की NDA मध्ये सर्वात जास्त आलेले कोण आहे, BJP आहे. आणि इकडे तसंच बघितलात तर बघा तेलुगू देशमला 19 मध्ये फक्त 3 होते बरं का, नंतर इथं 16 वाढलेत. म्हणजे किती त्यांची ग्रोथ झाली बघा. आणि आता काँग्रेसला आता इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आणि यांना 273 जागा मिळाल्या NDAला. ओके. इंडिया आघाडी लॉंग फॉर्म पण विचारतात, बरोबर का. त्यानंतर बघा काँग्रेसला सर्वाधिक 99 जागा मिळाल्या. याच्या पूर्वी 52 जागा मिळाल्या, त्या जवळपास दुपटीच्या दिशेने मार्गक्रमण केलेलं आहे, बरोबर. आणि समाजवादी पार्टी 37 जागा मिळाल्या. 2019ला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. UP में तो इन्हों कहर लाया, बरोबर ना. सपाने सपाटाच कर दिया सबको. म्हणजे अयोध्येमध्ये देखील BJPची सीट पडली, जे की राम मंदिर, बरोबर ना. एवढा मोठा जे काय सगळ्या गोष्टी घडल्या तरी देखील तिथली सीट पडली होती. म्हणजे याचा अर्थ का रे UP मध्ये सर्वात जास्त फटका कोणाला बसलाय, BJPला बसलेला आहे. मग का रे सपाच्या किती आल्या मग 37 आणि तृणमूल काँग्रेसच्या का रे 29 जागा निवडून आल्या आणि 19 मध्ये 22 आल्या. आणि द्रमुकच्या किती आल्या रे 22, लक्षात ठेवा. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 जागा आल्या. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या 8 आल्या. इतर 30 अशा 234 जागा निवडून आल्या, लक्षात ठेवा. आपला का रे महत्त्वाचे पहिले का रे 2-3 माहिती असणं गरजेचं आहे. इथंही महत्त्वाच्या 2-3 माहिती असणं गरजेचं आहे. हे इथपर्यंत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि इथं का रे द्रमुकपर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. ओके. एवढं माहिती असलं पाहिजे. कधी कधी मॅच द पेअरला विचारू शकतात. ओके. आता पक्षनिहाय सर्वाधिक जागा जर म्हणलं तर नुसत्या एका पक्षाच्या आपण आघाडीनुसार बघितलेलं आहे तर सर्वाधिक BJPला मिळाल्या 240 जागा. त्यानंतर दुसरा क्रमांक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 99 जागा आणि तिसरा समाजवादी पार्टी 37 आणि तृणमूल काँग्रेस 29 जागा मिळाल्या. कोणाचा आहे तृणमूल काँग्रेस, ममताजी. ओके. आणि अधिक जनरली बघा जेवढी वेस्ट बेंगॉल असेल किंवा तुम्ही साऊथचे जर काही स्टेट बघितलात तर त्या ठिकाणी लोकल पार्टी जी आहे ती प्रभावी आहे. ओके. नॅशनल पार्टी तेवढी पण तिथं प्रभावी अजून ठरलेली नाही, बरोबर. पण महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. असो. नोटा ननाब्दी अभावचा वापर 0.99%. आता तुम्हाला जर हे सांगायचं झालं तर 17वी 16वी 17वी लोकसभा बघा, 17व्या लोकसभेमध्ये आणि आत्ता जर काढून बघितलात तर नोटाचा वापर कमी होत चाललेला आहे. खरं आहे का? नोटाचा वापर खरं तर जास्त झाला पाहिजे, खरं आहे का? म्हणजे याचा अर्थ का तर नोटाचा वापर कधी जास्त होतो सर, झाला पाहिजे जास्त, म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे. नोटाचा वापर कधी जास्त होतो की ज्या ठिकाणी खरे कोणताही उमेदवार चांगला वाटत नाही
तर त्यावेळेस काय करतात, तिथं मतदान करतात. मग आता लोक असं विचार करत असतील की नोटाला देण्यापेक्षा कोणाला तरी एकाला दिलेले बरं. नोटा म्हणजे काय बी नव्हं असं काही नाही रे बापू, हे काय असं असंच दिसाले. असं चिन्ह पण असं आहे की डेंजरवाला म्हणजे तुम्ही ते याच्यावरही बघितलं असेल, ते काय काय आपल्या कशावर डी पीवर वगैरे असते बघा गावाकडं. डी पी डिपू म्हणतो आपल्याकडं. मग आणि असं करे साक्षर लोकांचं प्रमाण आहेच किती खरं तसं बघलं तर, बरोबर. आणि आपल्याकडं साक्षरची व्याख्याही लई बेकार आहे. काय हो साक्षरची व्याख्या? जे 7 वर्षावरील आहे आणि त्याला लिहिता किंवा वाचता येते त्याला साक्षर म्हणायचं. आता मग ते 7 वर्षाचं थोडं नॉर्मल लिहिता आणि वाचता आलं तर ते साक्षर आहे, अशी आपली व्याख्या आहे. 100% साक्षरता म्हणजे काय हो? म्हणजे आता मिझोराम हे खरे समजा आपण म्हणू मिझोराम असेल, कोणतं केरळ असेल, की 100% साक्षर राज्य आहे, बरोबर का हो? आहे का? बघा संपूर्ण साक्षर झालेलं राज्य मिझोराम आहे असं वाक्य टाकतो आपण, बरोबर. ते बरोबर आहे. पण जे केंद्र सरकारनं अशी व्याख्या केलेली आहे की जे 95%च्या वर साक्षर आहेत त्यांना पूर्ण साक्षर म्हणजे 100% साक्षर झालं असं समजायचं. पण त्यांची 100% साक्षरता गाठलेली असते का हो? निश्चित नाही. ते पण तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून सांगतोय. नोटा बघा वापर 0.99% करण्यात आलेला आहे. तर सर्वाधिक कुठं झाला आहे वापर? नोटाचा इंदोरमध्ये झाला आहे. हे विचारू शकता डीपा. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वापर रायगडमध्ये झालेला आहे आणि सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये वापर बीडमध्ये झालेला आहे. ओके. आणि मुकेश दलाल सुरत म्हणजे एकमेव उमेदवार आहे की जो बिनविरोध निवडून आला आहे. कुठला रे? सुरत गुजरात या ठिकाणचा बिनविरोध निवडून आलेला एकमेव उमेदवार आहे, ते म्हणजे मुकेश दलाल. आणि महिला खासदार सध्या 74 आहेत. पहिले किती होते? 19 मध्ये 78. आता बरेच जण म्हणतात सर 73 आहेत. बरोबर आहे तुमचं की ज्यावेळेस 4 जूनला निकाल लागलाय त्यावेळेस 73च होत्या. एक कुठून आणली सर? आता परवा पोटनिवडणूक झाली, खरे का? त्यात 74 जागी 73 असेल तर 74 धरा, 74 असेल तर 75 धरा. म्हणजे एकूण तेव्हा जेव्हा 4 जूनला जो निकाल लागला त्यामध्ये एक प्लस करा. कोण कोण वाढल्या हो? प्रियंकाजी गांधी, बरोबर ना. त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये भावाच्या जागेवर जे काय त्यांनी 2 सीटवर निवडणूक लढवली होती, बरोबर ना. मग त्या जागी बरोबर का? बरोबर आहे. आणि त्यांनी तिथून निवडून आलेले आहेत. मतफरकानं सर्वाधिक मतफरकानं विजयी कोण झाले बघा? भारतामध्ये म्हणलात रकीबुल हुसेन, हुबरी आसाम म्हणजे हुबरी मतदारसंघ आहे आसाममधलं. 10,12,476 मताधिक्य आहे. म्हणजे बघा रे सर्वाधिक मतफरकानं विजयी. आणि सर्वात कमी मतफरकानं विजयी झालेल्या कोण आहेत? रवींद्र वायकर मुंबईचे, उत्तर पश्चिम मुंबई जे काय आहेत. मताधिक्य फक्त 48. मग तर 48 मतांनी निवडून आले. रवींद्र वायकर. महाराष्ट्रात पण तीच असणार ना रे सर्वात कमी म्हणलं, बरोबर. आणि आता कारण तू महाराष्ट्राचा आहे ना, वरी भारतात आला म्हणजे महाराष्ट्रात येणारच आहे बरोबर. आता महाराष्ट्रात सर्वाधिक मतफरकानं विजयी पियुष गोयल आहेत, मुंबई उत्तर. किती? 3,57,608 एवढ्या मतानं. ओके, हे लक्षात ठेवा नॉर्मली. आता विधानसभा बघू आपली. आता ॲक्च्युली तुम्ही सर सर हे काय 24चं घेऊन बसला तो सर? आता येते काय असलं प्रश्न? ए बाब्या, लय गैरहाती असतात. त्याला किती बरं सांगलं तर ते ऐकत नाही. हे बघ, ज्या वर्षी इलेक्शन होते, आता 5 वर्ष इलेक्शन होणार आहेत का हो? नाही, होणार नाहीत जनरली. मग 5 वर्ष होत नाहीत. मग ज्या वर्षी 14चा पेपर काढून बघ, 14ला इलेक्शन झाले त्यानंतरचे पेपर काढून बघ, त्या वर्षी लोकसभा किंवा विधानसभेवर प्रश्न आलेला आहे. 2019चा झालेलं इलेक्शन काढून बघ, त्यानंतर 19 किंवा 20ला पेपर काढून बघ, त्यामध्ये प्रश्न आलेला आहे. एक तर तुला पूर्व किंवा मुख्यला याच्यावर प्रश्न येणार आहे म्हणजे येणार आहे. माझं कर्तव्य आहे, घ्यावं लागणार आहे. काय माझं काय चाललं रे आता? काय पहिलं शिकवलं आहे की तर कशाला घेऊ असं म्हणलं असतं, बरोबर ना. गैरहदानी करू नको. ज्याला माहीत नाही त्याने व्यवस्थित करा. एवढी सगळी मेहनत घेऊन तुमच्या समोर येतोय ना, तर काय पागल काय बरेच असे असतात नमुने. काही म्हणतो बरं का, पळवा रे पळवा, ते 2.4 करून बघूत व्हिडिओ, 5.5 काय काही कर. शेवटी तुझ्या हातात काय रे ही चांगलं सगळं मटेरियल दिलेलं आहे. तुला काय करायचं तू करू शकतोस. काही जण बघत पण नाहीत. नाही बघले मला फरक पडणार आहे का? तू पास होशील का मी पास होईल? होय, तुला पास व्हायचं आहे, आयुष्य घडवायचं आहे, मायबापाचं नाव रोशन करायचं आहे. ते तुझी वाट बघतायत की माझं पोरग कधी पास होईल. आणि ह्याची विपरीत नाटकं. नाही शॉर्टकट ती का रील आहे का? शॉर्टकट काय?
अरे एमपीसीला शॉर्टकट नाही, जो एमपीसीला शॉर्टकट मारतो तो फेल झाल्याशिवाय राहत नाही. ओके, बघा आता निवडणूक घोषणा 15 ऑक्टोबर 2024 रोजी 15वी विधानसभा आहे, लक्षात ठेवा रे. आणि तिकडे 18वी लोकसभा होती, हे माहीत पाहिजे. 15वी विधानसभा निवडणूक आहे 2024. 15 ऑक्टोबर 24ला निवडणुकीची घोषणा करण्यात आली. मतदान ॲक्च्युली 20 नोव्हेंबर 2024 रोजी आणि निकाल मात्र 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला. एकूण मतदार किती होते रे? 9,70,25,119 आणि एकूण जागा 288. आरक्षित जागा किती रे? अनुसूचित जातीला 29 जागा आणि अनुसूचित जमातीला 25 जागा. याच्यावर विचारतात एकूण आरक्षित जागा किती, मग झाले किती दोन्ही मिळून? 54. हे पण पटकन माहिती पाहिजे की रे, बरोबर. आणि राज्यातील मतदाराचं प्रमाण 2024 मध्ये 66.5% मतदान झालं आणि 19ला 61.40%. जर असं विचारलं लोकसभेमध्ये 2024च्या तुलनेत 2019 मध्ये काय रे मतदानाचं प्रमाण? 2024च्या तुलनेत 19 मध्ये काय मतदान जास्त झाले लोकसभेमध्ये? 24ला कमी झाले, 19ला अधिक झाले. पण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत जर बघितलं तर 24ला जास्त झालेलं आहे आणि 19ला कमी झालेलं आहे. 19 पेक्षा इथं जास्त झाले मतदान, बरोबर. इथं काढून बघ ना, इकडे बघ गैराती, नंतर लय नमुने असतात आपल्याकडं. बघा इकडं 18व्या लोकसभेत 66%, 17व्यामध्ये 67%. म्हणजे 17व्यामध्ये जास्त झालंय आणि का रे 18व्यामध्ये कमी झालंय, बरोबर ना. जास्त व्हायला पाहिजे होतं. कशामुळे कमी झालं बघू, काय माहित आपलं. काही जण म्हणतात की सर ते काय कम्युनिटीला मतदान करू नये म्हणून ते त्याला डांबून ठेवले, काय माहित, देव जाणे. असो, बघा इथं 24ला 66%, तर इथं 61%. 61% म्हणजे 4% जवळपास वाढलेला असेल जवळपास. ओके, कोल्हापूर जिल्हा सर्वात जास्त आहे खरं तर. ठीक आहे, निकाल बघा. महायुतीला 234 जागा मिळाल्या. इथं पण 2 आघाड्या होत्या, महायुती आणि महाविकास आघाडी. का रे महायुती म्हणजे भाजपची. भाजप 132 जागा निवडून आले. का रे 132 जागा भाजपच्या. ना भूतो ना भविष्यती, ना भूतो ना भविष्यती. का आले रे एवढी? कुणी म्हणते ओबीसी फॅक्टर चालला, कुणी म्हणते का रे लाडकी बहीण चालली. सगळ्यांना मान्य आहे की लाडकी बहीण, मात्र दोघांचा बी विश्वास आहे की लाडक्या बहिणीवर, बरोबर. तर लाडकी बहीण चालली म्हणून काय मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण चालली, महाराष्ट्रामध्ये तिकडे लाडकी बहिणा, इधर लाडकी बहीण. आता बिहारमध्ये देखील 10,000 रुपयाची बहीण म्हणजे लाडकी बहीण जे काय ते चाललेलं आहे. भाजपा 132 जागा आल्या चाललेलं आहे असं पेपरवाले म्हणतात, बरोबर ना, वर्तमानपत्रामध्ये, किंवा विरोधी पक्षवाले म्हणतात. खरं आहे खोटं आहे जनता, तुम्ही जनता आहात, तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगतोय की असं आलंय म्हणतात. तुमचं मत काय सर? माझं मत ऐकू नको, फक्त इथलं बाईक माझं. 132 जागा निवडून आल्या. शिवसेना शिंदे गट 57 जागा निवडून आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट 41 जागा आल्या. म्हणजे शिवसेने शिंदे गटांना कधी विश्वास पटला नसेल की एवढे कसे आले आपले. 57 निवडून आले. त्यानंतर बघा महाविकास आघाडी यांच्या एकट्या एवढे पण यांचे आले नाहीत, सगळ्यांचे 50 जागा निवडून आल्या केवळ. आणि विधानसभाच्या निवडणुका असताना असं वाटू लागलं होतं की विरोधी पक्षवाल्यांना, असं पेपरमध्ये मी वाचत होतो, इतकी कार्य आता यावेळेस हवा नाही, कारण फुटाफूट झालेली आहे. बीजेपीनं बऱ्यापैकी काय काँग्रेसही पुष्कारे, राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं, शिवसेना फोडलं. म्हणून काय झालेलं आहे, त्यांच्या विरोधात जनमत जाईल. पण जनमत कुठं गेलं? विरोधी पक्ष म्हणतात लाडक्या बहिणीकडे गेलं. जाऊ द्या कुठेही. बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 जागा मिळाल्या, काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटला केवळ 10 जागा मिळाल्या. मित्रांनो, असे मिळून 50 जागा मिळाल्या महाविकास आघाडीला. एकूण उमेदवार 4,136 उभा राहिलेत. याच्यावर प्रश्न येते बरं का. आणि त्यात महिला उमेदवार 363 उभा राहिल्या आणि अपक्ष 2,086 उभे राहिले होते. याच्यावर प्रश्न आला होता, काढून बघा तुम्ही. 14चा प्रश्न काढून बघ विधानसभेचा, म्हणून हे दिलेलं गरजेचं आहे. ओके,
नोटाचा वापर 0.72% झाला आहे. सर्वाधिक वापर अहिरी मतदारसंघ गडचिरोली या ठिकाणी झाला आहे. तर सर्वात कमी भोकर मतदारसंघ नांदेड. कोणाचा हो? अशोकराव चव्हाणच्या मुलीचं मतदारसंघ असं म्हणतात, कारण ते निवडून आल्या म्हणून त्यांच्या मुलीचंच नाव घ्यावं लागेल. सर्वाधिक मताधिक्यानं विजयी काशीराम पावरा शिरपूर धुळे. सर्वात कमी मताधिक्याने निवडून आले कोणी? मुक्ती मोहम्मद खालिक 162 मतांनी. ओके. आणि महिला 22 महिला निवडून आल्या. सर्वाधिक भाजपाच्या आल्या 15, कारण एकूण 132 त्यांचा आकडा म्हणजे तेच असणार आहेत. बरोबर. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री झालेले आहेत. शपथ 5 डिसेंबर 2024 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यपाल CP राधाकृष्णन. कुणी शपथ दिली विचारू शकतात. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते. कितव्यांदा रे? तिसऱ्यांदा. 14, 19, 24. सर 19ला कुठे घेतले हो? काही म्हणता का? घेतली की सकाळी सकाळी दादाला घेऊन, आहे का ना? 72 घंटे 48 घंटे काय ते. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा रेकॉर्ड पण त्यांच्याच नावानं आहे. 3 दिवस ते जे काय सकाळचं प्रोग्राम. बरोबर. म्हणजे सर्वात कमी काळ म्हणजे एका टर्म मधलं म्हणतोय. आणि उपमुख्यमंत्री पदावरही राहिलेले आहेत. विरोधी पक्षनेते पण राहिलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या, पण नॉर्मल थोडंफार माहिती असलं गरजेचं आहे. ओके. नवीन संसद भवन याच्यावर प्रश्न विचारतात. नवीन संसद बांधून ठेवली, का बांधली नवीन संसद? पहिले हे माहीत पाहिजे, का बांधली नवीन संसद? ती बिल्डिंग जुनी झाली होती का बांधलं? नवीन संसद बांधण्याचं कारण हे आहे मित्रांनो, हे माहीत पाहिजे पहिलं. आपल्या घटनेमध्ये हे सांगलेलं आहे की आज जे आपले लोकसभा आणि विधानसभेचे सीट आहेत ते 1971च्या जनगणनेनुसार निर्माण करण्यात आलेले आहेत. किती? 1971च्या करे जनगणनेनुसार आपले लोकसभा असतील किंवा करे विधानसभा सीट असतील. बरोबर. आज आपल्याकडे लोकसभा सीट किती आहेत? 545च्या आसपास आहेत. आणि विधानसभा जर प्रत्येक राज्यामध्ये वेगळे आहेत तर आपण महाराष्ट्रामध्ये 288 धरू. हे 71च्या जनगणनेनुसार निर्माण करण्यात आलेले आहेत. मग आता याच्यामध्ये करे असं सांगण्यात आलेलं आहे की 2026 नंतर जी जनगणना होईल, जिचे ॲक्च्युअल आकडे प्राप्त होतील, त्यानंतर या दोन्हीमध्येही बदल केला जाईल. मग आता सीट वाढणार आहेत आणि वाढले ते कुठं बसायचे मग? खरे का ना? बरोबर ना? इसको बढ़ाएंगे रे भाई, बैठेंगे कहाँ? बैठेंगे यहाँ. हम नया संसद बनाएंगे. मग बऱ्याच मग एवढं लांबवलं का सर? 71 पासून काय कार्यक्रम केले आम्ही? तर मग काय की कशामुळं की साऊथचे खालची राज्य म्हणले आम्ही काय येडे आहेत का? तुम्ही लोकसंख्येच्या आधारावर जर जागा वाढणार असाल तर तुम्ही एकीकडे म्हणताय की लोकसंख्या कमी करा, कमी करा. हम दो हमारे दो. हमने किया, पण आम्ही लोकसंख्या कमी केली. आणि वरचे जे हिंदी राष्ट्र, हिंदी भाषिक राष्ट्र आहेत, UP बिहार जे काय असेल वरचा भाग, मोकार वाढवली की यांनी लोकसंख्या. हो. मग ज्यांनी लोकसंख्येसाठी खरे चांगले प्रयत्न केले, म्हणजे ज्यांनी चांगलं काम केलं त्याला काय मिळालं? दणका. आणि ज्या वाईट काम केलं, खरं तर लोकसंख्या वाढवली, तिला काय? सीट अधिक. मग आता काय निकष ठरवायचे? लोकसंख्या या सीट वाढवून द्यायच्या, नुसत्या लोकसंख्या ठेवायची का क्षेत्रफळ किंवा अजून काही गोष्टी ठेवायच्या, साक्षरता काय ठेवायचं हे अजून ठरलं नाही पुरो. म्हणून 26 नंतर जनगणनेचे आकडे येतील तेव्हा बघू. आणि आता 16वी जनगणना जी आहे आपली चालू आहे. आता 27ला दुसरा टप्पा फेज सुरू होणार आहे. ते येईल 30 पर्यंत. 31ला काय काय होईल का बघू आपण. बरोबर. म्हणून बघा उद्घाटन कधी झालं नवीन संसदेचं? हे त्रिकोणी आकाराचे आहे. 28 मे 2023 रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते झाले. याच्यावर बरेच जण असं म्हणले. बा तुम्हाला का लक्षात ठेवून सांगतो. हा मग काय बरेच जण काय म्हणले हो आधी काय म्हणले? बरेच जण असं सांगले की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कशाला संसदेचं उद्घाटन केले? खरं तर देशाचा सर्वोच्च पद राष्ट्रपती आहे. विरोधी पक्षवाले म्हणले की नरेंद्र मोदी नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना करायला पाहिजे होतं उद्घाटन. कशाला यांनी केलं? मग लक्षात ठेवण्यासाठी सांगतो, तर राष्ट्रपती नाही तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे 28 मे 2023ला. आसन क्षमता आहे बघा लोकसभेची 888 आहे नवीन संसदेमध्ये, जुनी 552 होती. राज्यसभा 384, 250 होती. आणि संयुक्त अधिवेशन 1272 आहे आत्ता. एवढं सगळं विचार करून बरं वाढील बरं का. म्हणजे याचा अर्थ इथपर्यंत कसेही वाढू शकतात. लक्षात ठेवा. बरोबर.
चला, क्षेत्रफळ किती आहे रे? 64,500 स्क्वेअर मीटर आहे. स्क्वेअर मीटर म्हणतो हा. जुन्या संस्थेचं फक्त 24,281 स्क्वेअर मीटर होतं. आता बघा रे, दुपटीपेक्षा तिपटीने गेले कार्यक्रम, बरोबर. आणि प्रवेशद्वाराजवळ कशा कशाचा रे? गज, गरुड, मकर, हंस, शार्दूल, अश्व असे 6 संरक्षक मूर्ती आहेत. ओके. आणि खर्च 971 कोटी रुपये आला. जुन्या संस्थेला किती आला? फक्त 83 लाख रुपये. तेवढं त्या पैशाला तेवढं व्हॅल्यू होतं. बघा रे किती वाढले, 971 कोटी. नवीन संस्थेचं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं कोणाकडे दिले लक्षात ठेवा रे? टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने केलेले. तर रचनाकार विमल पटेल होते. प्रकल्प सेंट्रल विस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे, बरोबर. आणि लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना करण्यात आली. सेंगोल काय हो? कोणत्या घराण्याचं आहे हो सर सेंगोल? कुठलं? चोल. कुठला आहे? तामिळनाडू. चोल घराणे. आणि त्याच्यावर राज्यसभेला प्रश्न आलाय, बरोबर ना? हे आपल्याला माहित पाहिजे. राज्यसभेला असंही आलंय की लोकसभा अध्यक्ष नाही, राज्यसभा अध्यक्षाच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना केली, असं काही टाकतात. पंतप्रधानाच्या खुर्चीजवळ. लोकसभा अध्यक्षाच्या खुर्चीजवळ सेंगोलची स्थापना करण्यात आली का? सेंगोल काय? न्यायाचं प्रतीक आहे. चोळ राजघराणं, तमिळनाडू तिकडं. ओके. हे सेंगोलची स्थापना करण्यात आली, बरोबर. सेंगोल बघितलं ना रे तुम्ही? मोदीनं ते हातात घेतलं होतं असं एक दंडुकासारखं आहे बघा, वर ये आहे त्याला, बरोबर ना? सेंगोल. रचना आणि थीम, लोकसभेची थीम जी आहे, लोकसभेची रचना कशाच्या आधारावर? थीम मोराचं. लोकसभा मोर, राज्यसभा कमळ. राज्यसभा कसं सभागृह आहे? कायमस्वरूपी आहे. आता कमळ कायमस्वरूपी बसणार आहे, तसंच कायमस्वरूपी असणार. म्हणजे भाजप रे, बरोबर, लक्षात ठेवण्यासाठी. पोरो, घरी घेऊन वाचायची गरजच पडली. व्यवस्थित करा. जुनी संसद भवन सर एडविन लुटियन्स व हर्बर्ट वेकर यांनी रचना केली आणि उद्घाटन जानेवारी 1927 झालं होतं जुन्या संसदेचं. ठीक आहे. आता समान नागरी संहिता. समान नागरी संहिता काय रे? समान नागरी संहिता सांगा रे, कोण सांगते? युनिफॉर्म सिव्हिल कोड याचं कलम आपल्या घटनेमध्ये 44 आहे. कलम बी सर काय बघा, समान 44 4 युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? कोण सांग सर? युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय रे? मग युनिफॉर्म सिव्हिल कोड सगळ्या देशात केंद्र सरकारनं का लागू करणार आहे? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. घाबरायले. आणि याच्यामुळं नाही ते आलं की आरक्षण जाते बरं का. अरे तू अडाणी आहे का रे? त्याचं ना आरक्षणाचा काय संबंध आहे? खरे का हो? आरक्षणाचा काय युनिफॉर्म सिव्हिल कोडचा काही संबंध आहे? तर मी इथं खरं तर GS शिकवायला नाही आलो, पण ती माहिती समजून सांगतोय. कलमाचं लक्षात ठेवा 44. ओके. ठीक आहे. गोव्यात 1869 मध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला, पण त्यावेळी पोर्तुगीज राजवट होती, लक्षात ठेवा. ओके. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी गोव्यात लागू होतं. स्वातंत्र्यानंतर लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. संविधान लागू झाल्यानंतर समान नागरिक कार्यसंहिता लागू करणारं उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य आहे. संविधान लागू झाल्यानंतर. संविधान कधी लागू झालं रे? 26 जानेवारी 1950 नाही, 26 नोव्हेंबर 1949 संविधान लागू झालं त्याशी स्वीकारला गेलेला आहे. अधिसूचना जारी केली 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायद्याची. कुणी? उत्तराखंडनं. कलम 44च्या तरतुदीनुसार कायदा करणारं उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं. नाही सर, दुसरं आहे सर. आसाम सर, गोवा आहे सर. अबे गोवा पोर्तुगीजांनी केलेला आहे कायदा, लक्षात घे. ओके. समिती कोणती आहे? रंजना पी देसाई यांनी UCC मसुदा तयार केलाय. UCC विधेयक जे आहे 17 फेब्रुवारी 2024 रोजी विधानसभेत मंजूर झालं. तर 13 मार्च 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी त्याला मंजुरी दिली. बघा, UCC म्हणजे काय रे? एखादी व्यक्ती हिंदू असो या मुस्लिम असो किंवा वेगवेगळ्या जातीची असो, कायदे सर्वांसाठी सारखे असतील. म्हणजे सगळे कायदे सगळे सारखे असतील. ओय, सगळे कायदे काय असतील? सारखे असतील. आज जर समजा तुमची सर तुम्ही समजा का रे, हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा का रे ख्रिश्चन आहे, हा ईसाई आहे, तर काय असतील? कोण्याही जाती धर्माचा असो त्याला सगळ्याला सारखे कायदे असतील. ओके. UCC. राज्याची विधेयकं अडवून ठेवणं बेकायदेशीर असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. म्हणजे कोणते राज्याचे विधेयक कोण अडवून ठेवते हो सर? राज्यपाल ठेवतात. राज्याचं विधेयक जे आहे, कोणतंही विधेयक दोन्ही सभागृहानं पारित केल्यानंतर कुठं जाते रे?
राज्यपालाकडे जाते. राज्यपालाकडे 4 पर्याय असतात. संमती देऊ शकतात, संमती रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचार पाठवू शकतात. हे 3 झाले. आणि चौथा पर्याय राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. बघा, तमिळनाडू राज्य विरुद्ध तमिळनाडू राज्यपाल 2023 खटल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या जे.पी. पार्डीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठानं 8 एप्रिल 2025 रोजी निर्णय दिला आहे. काय रे? खटला दाखल करण्याचं कारण काय होतं? तमिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांनी तमिळनाडूचे सरकारनं मंजूर केलेले 10 विधेयकं रोखवली होती. कशाला रोखून ठेवायचं? आणि यातील बरीच विधेयकं विधानसभेनं पुन्हा पारित करून पाठवली होती. आणि पुन्हा पारित करून पाठवलं की संमती द्यावीच लागते राज्यपालाला. आणि तरी देखील हे R.N. रवी या अशी कामं केली. बघा, संमती दिलीच नाही. ते चुकीचं आहे की नाही सर? अत्यंत चुकीचं आहे. ते घटनेला न शोभणार आहे खरं तर. का तर तुम्ही जेव्हा करे सरळ घटनेत असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की जर एखादं विधेयक, सामान्य विधेयक असेल, कोणतं विधेयक असेल, जर राज्यपालाकडे पाठवण्यात आलं असेल आणि राज्यपाल पुनर्विचार करण्यासाठी संबंधित सभागृहाकडे पाठवलं असतील तर त्या सभागृहानं पाठवल्यानंतर राज्यपालाला सहमती देणं हे बंधनकारक आहे. ते मग काय रे त्याला काय त्यांनी तेवढ्याच मताने बहुमतानं पारित करो, त्यापेक्षा कमी मतानं पारित करो. बरोबर? आपल्याकडे क्वालिफाईड वेटो नाही. ती कुठं आहे हो? अमेरिकेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय बघा, राज्यपालांनी विधेयक हाताळताना संमती रोखण्यासाठी 1 महिना घ्यावा, राज्य मंत्रिमंडळाच्या विरुद्ध असल्यास 3 महिने घ्यावं व पुनर्विचारानंतर पुन्हा सादर केल्यास 1 महिना आधी 1 महिना अशी स्पष्ट मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घातली. बघा, 1 महिना, 3 महिने आणि 1 महिना. आता सर्वोच्च न्यायालयानं आणि घटनेच्या कलम 201 अन्वये राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीला 3 महिन्याची मुदत दिली. की जर समजा राज्यपाल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवला असेल तर राष्ट्रपतीला देखील इथं कालमर्यादा राज्य विधेयकावर दिले. किती? 3 महिन्याची मुदत निश्चित केली आता सध्या. ओके, हे माहीत असणं गरजेचं आहे. विचारू शकतात. ओके, रिसेंटचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा बदललेला आहे. काय केले त्यात? न्यायाधीशाच्या डोळ्यावर पट्टी हटवण्यात आली. पूर्वी काय होती रे असं आता ते मग अंधा कानून म्हणू लागले. पिक्चर पण निघाला हो सर, अंधा कानून. मग ते डोळ्याच्या डोळ्यावर पट्टी होती. मग न्यायदेवतेला का पट्टीनं झाकून ठेवायचं भाऊ? मग ते पट्टी काढून टाकली. तिच्या एका हातात तराजू व दुसऱ्या हातात तलवारीऐवजी आता काय ठेवलं? पूर्वी तलवार होती, आता काय ठेवलं? भारतीय संविधान ठेवलेलं आहे. आणि न्यायदेवतेची नवी मूर्ती पांढऱ्या शुभ्र रंगाची भारतीय वेशभूषेत म्हणजे साडी, टिकली, दागिने असं अरे एकदम आता तसं केलेलं आहे. आणि जुनी मूर्ती काय होती? भारतातील न्यायदेवतेच्या जुन्या मूर्तीची प्रेरणा ग्रीक आणि रोमन कुठून आली विचारू शकतात. ग्रीक आणि रोमन कथांमधून घेतली होती. तेथे थेमिस ही न्यायाची देवता होती. काय? कुठली? थेमिस. लक्षात ठेवा. ओके. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्यावर महाभियोगाची मागणी करणारा ठराव राज्यसभेत सुपूर्द केला होता. विचारू शकतात कोणत्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीवर महाभियोगाच्या रिलेटेड काय केले रे राज्यसभेमध्ये कुठल्या तरी काहीतरी खटला चालू झाला होता असं विचारू शकतात. शेखर कुमार यादव, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च न्यायालयातील किंवा सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नियुक्ती राज्यघटनेनुसार केली जाते. त्यामुळे त्यांना लोकपालच्या अधिकार क्षेत्रात बाहेर ठेवलं जाते. कुणाला? न्यायव्यवस्थेला. ओके. न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरण काय हो? यशवंत वर्मा प्रकरण काय विचारू शकता? न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरण काय? आता न्यायव्यवस्थेसंबंधित माहीत पाहिजे. काय रे? दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते यशवंत वर्मा. यांच्या घरी आग लागली होती. आग लागणार गेला असं तर काही कळालंच नसतं कोणाला. बरोबर ना? कशाला आग लागली त्यांच्या घराला काय माहीत. बघा, आग लागली तेव्हा ते बेहिशेबी रोकड सापडल्याचा प्रकार समोर आला. आणि या प्रकरणात अंतर्गत चौकशीसाठी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी 3 सदस्यीय समिती स्थापन केली. आणि यशवंत वर्मा यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बदली करण्यात आली. म्हणजे यांची पाहिजे तर ओके. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे दिल्लीवरून त्यांना अलाहाबादकडे, बाबा तुम्ही तिकडे जा. आणि त्यांचे फक्त ट्रान्सफर झाले, बाकी काही नाही. चौकशी समितीमध्ये अजून काही दिले असं काही सांगण्यात आलेलं नाही. आणि बेहिशेबी मालमत्ता किती सापडली काय सांगितले का? काही सांगितलं नाही. ते चौकशी करायला माहीत असेल तुम्ही विचारून या आणि किंवा ती माहिती देतील तुम्हाला. डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा डेटा प्रसिद्ध केलाय. मित्र म्हणतोय येतं काही लक्षात नाही ठेवलं तरी चालते. बघा, बिंदूर मतदारसंघ, सुरुवात तृतीयपंथी, फक्त एवढं लक्षात ठेवायचं सर्वाधिक तृतीयपंथी मतदारसंघाची संख्या, मतदारांची संख्या कुठे आहे? तमिळनाडूत 8467 तृतीयपंथी. आणि सर्वाधिक महिला उमेदवार असलेलं राज्य महाराष्ट्र होतं. ओके, बाकी काही नका लक्षात ठेवू.
हा, अंजुराटी राणा याच्यापूर्वी सांगितले. अंजुराटी राणा कोण आहे तो? हे कायदा सचिव बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आणि कायदा व न्याय मंत्रालयाच्या कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी निवड झाली. कायदा सचिव बनणाऱ्या देशातल्या पहिल्या महिला कोण आहेत? अंजुराटी राणा. याच्यापूर्वीही नेमणुकामध्ये मी डिटेल घेतलेला आहे. वक्फ सुधारणा कायदा 2025 काय रे? 3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेने, तर 4 एप्रिल 2025 रोजी राज्यसभेने मंजूर केलं आणि 5 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपतीची मंजुरी मिळाली. 3, 4, 5 काय लई लांब नाही. 3ला लोकसभा, 4ला राज्यसभा, 5ला राष्ट्रपती. 3 दिवसात कार्यक्रम खलास. ओके. आणि लागू कधी झाले? 8 एप्रिल 2025ला. लक्षात ठेवा रे बाबा. विचारतील वक्फ, आणि असेच विचारतात. आणि आपण म्हणतो वक्फ विधेयक काय, आणि ते एवढं वाचून येते वक्फ विधेयक याच्यासाठी आहे त्याच्यासाठी आहे, पेपरमध्ये ते वाचते हे वाचते, मग हेच माहीत नसते. आणि हा कायदा वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा केली. कधीचा कायदा आहे? मूळ मग 95चा आहे, तेच माहीत नसते. हा आत्ताचं कधीचा? हा 25चा अर्थ माहिती आहे, ती कुठे गेलं खड्ड्यात. ओके. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारं तेलंगणा पहिलं राज्य ठरलं. उपवर्गीकरण आणि आता वर्गीकरण देखील आंध्र प्रदेशने केले, बरोबर ना? आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेश कार्य असं लक्षात ठेवू शकता अनुसूचित जातीचं वर्गीकरणचं. हा, जात सर्वेक्षण कोणी कोणी सुरू केले रे? आता स्वतःचं जात सर्वेक्षण करणारे राज्य कोणते आहेत? बिहार, कर्नाटक आणि तेलंगणा. ओके. बिहार, तेलंगणा आणि कर्नाटक. रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या. दिल्लीमध्ये कोण आलं आता? सत्ता कोणाची आली? बऱ्याच जणांना असं वाटलं की आपचे अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याअंतर्गत अटक केल्यामुळं आणि आपच्या बाजूनं जनमत जाईल आणि बीजेपी येणार नाही. झालं उलट. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार असं होऊन पण ते येत आहे, असं हो महाराष्ट्रात असं होऊन पण हे चालय, बिहारमध्ये तसं होऊन पण ते चालय. आता ईव्हीएम मध्येच घोटाळा आहे. आता नेमकं कशात घोटाळा आहे काय माहिती आहे का हो? आणि का सत्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे हे म्हणण्याच्या अगोदर की ईव्हीएम मध्ये घोटाळा कसा आहे हे दाखवता आलं पाहिजे. असू शकते नसू शकते, राजकारणात आपला पडायच नाही सर. हायच एखादं काँग्रेसवादी असेल ते म्हणते हायच हो सर. एखादं बीजेपीवाले म्हणते कसं आहे सर तुम्ही असल्या गोष्टीवर कशाला वाद घालताय. मी दोन्ही पक्षाचं नाही, मला कोणाच पक्षात देणे घेणं नाही. माझा एकच पक्ष आहे, विद्यार्थी. तुम्हीच माझे नसले तर माझा अवघड होईल की रे, बरोबर. भाजपला 70 पैकी 48 जागा मिळाल्यामुळं भाजपच्या रेखा गुप्ता ह्या मुख्यमंत्री बनल्यात. किती मिळाल्या? 48 आउट ऑफ 70. विश्वास बसणार नाही त्यांना पण. ओके. आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या त्या 4थ्या महिला ठरल्यात. पहिलं कोण होतं रे? सुषमा स्वराजजी. कोणाच्या आहेत सुषमा स्वराज? बीजेपीच्याच आहेत. शीला दीक्षितजी. आतिशी मारलेना. शीला दीक्षित काँग्रेसचे आहेत बरं का, आणि आतिशी मारलेना आपचे आहेत. आणि पुन्हा रेखा गुप्ताजी बीजेपीच्या आल्या. 4थी महिला आहेत, लक्षात ठेवा रे. विचारू शकते. केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी सध्या कोणती समिती नियुक्ती केली विचारू शकतात. केंद्र राज्य कशामध्ये आहे रे? संबंध भाग 11 मध्ये आहे. माहित पाहिजे तुम्हाला. हे आपलं करंट टच माहित. केंद्र राज्य संबंध समिती कोणकोणत्या समिती आहेत रे? राजमनार समिती आहे, महत्वाचे सरकारी आयोग आहे, पंची आयोग आहे. हे आपलं, आणि ते कधी स्थापन झालं, त्याचा अहवाल कधी दिला, आणि त्याच्या महत्त्वाच्या शिफारशी काय आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली विचारू शकतात. रिसेंटली, म्हणूनच महत्त्वाचं आहे. केंद्र राज्य संबंध आपल्या सिलेबसमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, मग त्यावर प्रश्न येऊ शकतो. आता 23वा विधी आयोग, 23व्या भारतीय विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पण दिनेश माहेश्वरीबद्दल देखील आपण अत्यंत डिटेल माहिती नेमणुका या टॉपिकमध्ये बघितलेला आहे यापूर्वी, बरोबर. पूर्णवेळ सदस्य कोण? हितेश जैन, DP वर्मा, रीता वशिष्ठ. ओके. आणि स्थापना कधी करण्यात आलेली आहे या 23व्या विधी आयोगाची? 1 सप्टेंबर 2024 रोजी. कालावधी 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. 3 वर्षाचा कालावधी असणार आहे. दिनेश माहेश्वरी यांनी जानेवारी 19 ते मे 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले. त्यापूर्वी त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले. कोणकोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले सांगा बरं? मेघालय आणि कर्नाटक. आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून राजस्थान. आणि सर्वोच्च न्यायालयात कधी काम केले? 19 ते 23. आता काय
23 समिती आयोगाचे अध्यक्ष. एवढं माहित पाहिजे, बाकी काही गरज नाही. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 मूल्यांकन वर्ष 23-24 आहे, म्हणजे 23-24चाच पुरस्कार आहे, 25 मध्ये दिलाय, प्रदान केलाय, बरोबर. म्हणजे मूल्यमापन 23-24च्या वर्षाचं आहे. आता हे माहीत असणं क्रमप्राप्त आहे, पॉलिटी अंतर्गत क्रमप्राप्त आहे. बघा आता 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिनी प्रकाशित केलं जात आहे. कोण सांगते हो सर? होय आधी सर आनंदी अहवाल, बरोबर ना. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. हॅपी कोणता दिवस आहे? हॅपी दिवस, जागतिक हॅपी दिवस, आनंदी दिवस कोणता आहे? त्या दिवशी ते जाहीर करतात. तसंच यांचं पण आहे. करे आता राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार आहे, तर पंचायत राज दिन दिला जाणार. पंचायत राज दिन का? 24 एप्रिललाच काय केलं आपण? 24 एप्रिल 24 एप्रिल काय? 73वी घटना दुरुस्तीला मंजुरी मिळालेला दिवस आहे, म्हणून ते दिवस निवडला असणार. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज. तिकडे हॅपी दिवस कधी आहे? 20 मार्च आहे, बरोबर ना. तसं आपले तारखा तसे प्रश्न विचारतात ना रे, कधी आहे मग तारीख? 20 मार्च आहे. मग इकडे किती आहे? 24 एप्रिल आहे. 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिनी प्रकाशित केले जाते. 24 एप्रिल 2025 रोजी बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला, लक्षात ठेवा. आणि ठिकाण बिहार मधुबनी लोहना उत्तर ग्रामपंचायत या ठिकाणी उत्तर ग्रामपंचायत येथूनच पुरस्कार जाहीर केले. आता बघा इतर मान्यवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जी होते, पंचायत राज मंत्री राजीव रंजन जी होते आणि मोदीजी होते. ओके. आणि हा पुरस्कार बघा 8 राज्यातील म्हणजे कोणत्या? आंध्र प्रदेश, आसाम, बिहार. नॉर्मल वाचा, इथं हे लक्षात ठेवायची गरज नाही, तर सॉरी 8 पण पाठ करू का? कुठं पडले पार? बिहार. काय माहित पाहिजे कधी प्रसिद्ध केले जाते? 24 एप्रिल. ओके. मग 8 राज्य कोणते आहेत? आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा व तेलंगणा. नॉर्मल लक्षात ठेवा की 8 राज्य वगैरे पाठ करायची गरज नाही. 6 ग्रामपंचायती आणि 3 संस्थांना प्रदान करण्यात आला. त्यात 6 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायतीचे नेतृत्व महिला करतात. ज्या 6 ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला त्यामधल्या 3 ग्रामपंचायती ही महिला नेतृत्व करणाऱ्या आहेत. आपण कितीही महिला म्हणल्या तर महिला खरं नेतृत्व करतात का हो? आता 50% आरक्षण दिलं म्हणून महिला सरपंच होतात, आणि हे सरपंच पती कन्सेप्ट इतकी बेकार आहे पोरो. तुला काय कळते गो? बसकीमध्ये बाहेर का आली? आणि सरपंच कोण? बायको. आणि हे काय करते? बस कधी मध्ये जाऊन येतो साहेबासंग. मी साहेबासंग जाऊन येते. आला साहेबासंग कागद घेते, याच्यावर अंगठा मार बर. ती बिचारी येते, जात. तिचं तेवढंच काम. तू चूल आणि मूल सांभाळ आणि एवढंच कर. खरंच ग्रामपंचायतीमध्ये किती खरं रे ऍक्टिव्ह रीतीनं 50% रिझर्वेशन दिल्यामुळं महिला समोर येऊन काम करतायत दाखवा मला. खूप प्रमाण कमी आहे. बाईला रिझर्वेशन ते उभा करतात नावापुरतं, कागदावर सही घेण्यापुरतं, बाकी मग सगळ्या ऍक्टिव्हिटी कोण करतो? नवराच. लई पुढं पुढं करायला रे. उगच पहिला सरपंच केलास, तुला कळ ना मातीनं. कोण म्हणते? पोराची आई म्हणते, सासूबाई. 8 राज्यातील हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र, बिहार, ओडिसा महिला करतात पण. ओके, फक्त नावाला असं म्हणावं लागेल खरं तर. ओके, स्पष्ट बोलतोय मी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 3 श्रेणीत प्रकारे प्रदान केला जातो. क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत राज पुरस्कार, पंचायत पुरस्कार कोणत्या? पहिलं लक्षात ठेवा. हे दुसरा तिसरा काही गरज नाही पोरो. हे 3 कोणा लक्षात राहणार नाही. ओके. मग क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार कोणाला मिळाला? पहिला दवा एस ग्रामपंचायत. दवा नावच आहे. हमारे महाराष्ट्र का दवा बहुत बेकार है भाई. आमच्या ग्रामपंचायतचा दवा आहे म्हणायचं. कुठला? गोविंद्याचा दवा, महाराष्ट्रामधल्या गोविंद्या. दर केसा टेकड्या कुठं आहेत विचारलं की पोरग माझं त्याला एक पोरग मला म्हणलं, फोन लावलं, सर ती दर केसा टेकडी विचारलं बरं का प्रश्न. काय आलं रे सर? तुम्हीच आठवत होते दर केस ओढायचे गोविंद्याचे, दर केस ओढायचे, दर केसा. सर काय ती मला, मी हसलो सर पेपरमध्ये, आणि मला म्हणलं ते की येडं बिड आहे काय की. म्हणजे असं ते आठवते आपोआप. मग दवा ही कुठं आहे रे? एस ग्रामपंचायत. कुठं आहे? गोंदिया, महाराष्ट्र. हे पहिला क्लायमेट ॲक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार मिळालेला आहे. आणि दुसरा लक्षात ठेवू शकता बिरदहली ग्रामपंचायत, हसन, कर्नाटक. तिसरा मोतीपूर ग्रामपंचायत, समस्तीपूर, बिहार. ओके. त्यात इथं आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार, आणि हे नव्यानं नाव चेंज केलं बरं का, आत्मनिर्भर पंचायत पुरस्कार नव्यानं निर्माण केलं. पहिला मॉल ग्रामपंचायत, कुठला? रंगारेड्डी, तेलंगणा. रेड्डीचा मॉल आहे म्हणायचं. कोणाचा मॉल आहे? रेड्डीचा. कुठली? रेड्डी कुठे? जास्त तेलंगणामध्ये. संपलं.
आणि काय रे, पंचायत क्षमता निर्माण सर्वोच्च संस्था पुरस्कार, हा संस्था पुरस्कार आहे. आणि पहिला कोणाला दिला आहे? केरळ स्थानिक प्रशासन संस्था. केरळ स्थानिक प्रशासन संस्था केरळला देण्यात आला आहे, लक्षात ठेवा. कोणता? पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार केरळ स्थानिक प्रशासन संस्थेला देण्यात आला. आणि आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार हा पहिला मोआल ग्रामपंचायत रंगारेड्डी तेलंगणा, दुसरा हातबद्रा ग्रामपंचायत मयूरभंज ओडिसा, तिसरा गोल्लापुडी ग्रामपंचायत कृष्णा आंध्र प्रदेश, कृष्णा जिल्हा आहे बरं का. आणि पहिली पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार केरळ स्थानिक प्रशासन संस्था केरळ, दुसरा राज्य ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थान ओडिसा, तिसरा राज्य पंचायत व ग्रामीण विकास संस्था आसाम. इथं खाली महाराष्ट्र 3 मध्ये जर महाराष्ट्र कुठं आला असतं आपण म्हणलं असतं, पण महाराष्ट्राला एक पहिलं मिळाले की इथं. ओके, म्हणून इथं विचारण्याचे चान्स जास्त आहेत तुमचे प्रश्न जर या पुरस्कार विचारलं तर, बरोबर ना. म्हणून हे लक्षात ठेवायचं. क्लायमेट ॲक्शन विशेष पंचायती पुरस्काराची स्थापना 2025 मध्ये झाली. मी सांगितले आताच नव्यानं झाली. पूर्वीच्या ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार व कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार या 2 पुरस्काराच्या एकत्रीकरणातून, बघा कोणत्या 2 पुरस्काराच्या एकत्रीकरणातून क्लायमेट ॲक्शन विशेष पंचायत पुरस्कार निर्माण करण्यात आलं? विचारतील कोणत्या? मग ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत पुरस्कार, कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार. अरे ग्राम ऊर्जा आणि तिकडे ऊर्जा आहे, इकडे कार्बन न्यूट्रल आहे, बरोबर, लक्षात ठेव. राहील ना. अरे बघाबघीचा कार्यक्रम आहे, तुला आठवून तिथं लिहायचं नाही. तू राज्यसेवेला रिटर्न लिहितोय का? नाही, इथं फक्त बघायचं. म्हणलं ग्राम ऊर्जा काहीतरी म्हणलं, कार्बन न्यूट्रल म्हणलं, ओ दिसलं तुम्हाला, बरोबर आहे असं तिथं, इथं नाही. जालना महानगरपालिका महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका आहे. अधिसूचना 7 ऑगस्ट 2013ला आणि जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळ निर्णय. मोठ्या मनपात 10 नामनिर्देशित सदस्य तर छोट्या मनपात एकूण सदस्याच्या 10% नॉमिनेटेड सदस्य घेता येतील आता. ओके, ठीक आहे. ग्रामपंचायत निवडणूक खर्च मर्यादा वाढ केली नोव्हेंबर 22 मध्ये. आता तेच वाढ चालू आहे सध्या. 7 ते 9 सदस्य असतील तिथं 25,000 होतं सदस्यासाठी खर्च मर्यादा आणि सरपंचासाठी 50,000 आहे. 11 ते 13 असतील तर 35,000 आणि 1 लाख. 15 ते 17 असतील तर 50,000 आणि 1,75,000. ओके, 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली. ठीक आहे. पंचायत हस्तांतरण निर्देशांक 2024 अहवाल प्रसिद्ध केले फेब्रुवारी 25. अहवाल तयार केला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. या अहवालानुसार पहिले 5 राज्य कोणते आहेत रे? पंचायत हस्तांतरण निर्देशांकानुसार पहिलं कर्नाटक आहे, दुसरं केरळ आहे, तिसरा तमिळनाडू, चौथा महाराष्ट्र आहे. लक्षात ठेवा. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू. कर्नाटक आणि काय रे? केरळ आणि तमिळनाडू. आणि महाराष्ट्र चौथा आहे. महाराष्ट्र लक्षात ठेवावं लागेल. सुशील कुमार समितीचा अहवाल त्यांनी सरपंचाच्या, बघा मी म्हणलं सरपंच पतीच्या पाहिजे, सरपंच पतीच्या प्रथेला आळा घालण्यासाठी, सरपंच पतीच्या प्रथेला आळा घालण्यासाठी दहशती दंडाची शिफारस केली. कोणी? सुशील कुमार समिती. सुशील कुमार समिती कशासाठी आहे? हे सरपंच पती जे प्रथा आहे ती बंद करा याच्यासाठी. ओके, आता मिशन कर्मयोगी विचारतात बरं का, हे पॉलिटिकल आहे. मिशन कर्मयोगी काय रे? 2 सप्टेंबर 2020 ला कधीची आहे स्कीम विचारतात. कुठली स्कीम बघताना बघायचं, बघा ती कशासाठी आहे आणि ती कधीची आहे. हा नागरी सेवा क्षमता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि विभाग कार्मिक व प्रशिक्षण विभाग या अंतर्गत ही मिशन कर्मयोगी राबवलं जाते. भारतात निवडणूक खर्च मर्यादा लोकसभेसाठी 24ला बघा काय केलं होतं विचारू शकतात. 95 लाख केलं होतं मोठ्या राज्याला आणि लहान राज्याला 75 लाख. आणि विधानसभेसाठी किती केलं? 40 आणि 28 लाख. ओके, पण राजकीय पक्षावर कोणती खर्चाची मर्यादा घालण्यात आली नाही. म्हणजे एक भाजपानं किती खर्च केलं पाहिजे, काँग्रेसने किती खर्च केलं पाहिजे ते नाही. सदस्याने किती खर्च करावं एकट्यानं. मोठ्या राज्यात लोकसभेचा एक उमेदवार असेल तर 95 लाख रुपये खर्च करू शकते आपल्या मतदारसंघात. छोटं राज्य असेल तर किती? 75 लाख, 40 लाख, 28 लाख. माझ्या सख्या आत्याचं पोरगं उभं राहिलं होतं इथं लोकसभेला. देशातलं सगळ्यात गरीब उमेदवार ते होतं, खरं सांगतो, लक्ष्मण पाटील सोनारीकर. खरं आहे, तुम्ही सगळ्या न्यूज चॅनल आहे बघा तुम्ही. देशातलं सगळ्यात गरीब. आता इथं 95 लाख मर्यादा आहे म्हणतात, त्याची उत्पन्नच 50, त्याचं किती आहे? 500 रुपये उत्पन्न होतं टोटल. आणि खरं आहे ते, त्याचं उत्पन्न काहीच नाही बिचारायचं. ॲक्च्युली ते करायचे काय? म्हशी वळायचं. ते बी लोकांचे बिचारायचं, ते बी नव्हतं. कसलं उभं राहिलं मग सर? आता काय सांगायचं तुम्हाला.
बरोबर. आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा मानण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. लक्षात ठेवा, एक वन लायनरमध्ये तमिळनाडूतील विजय जोसेफ विजय या अभिनेत्याने ऑक्टोबर 2024 मध्ये करे तो तुम्हाला माहिती आहे का रे विजय कोणता? अय त्याचे पिक्चर बघितला असेल की तुम्ही, थेरी पिक्चर, अय बकुळ बरेच पिक्चर आहेत त्याचे. थालापल्ली विजय रे थालापल्ली विजयनं त्याचं नाव जोसेफ विजय आहे, तमिळनाडूचा तिकडला. थिरी बिरी बरेच पिक्चर आहेत ना त्याचे. त्यानं करे तमिळगा वेंडी कळगम TVK पक्षाची स्थापना केली. विचारू शकतात कोणतं पक्ष स्थापन केलं. भारताच्या संसदीय इतिहासातला पहिलीच कारवाई डिसेंबर 24 मध्ये राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांच्या विरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अविश्वास नोटीस दाखल केली. असं पहिलं आहेत बरं का, पहिल्यांदा घडलंय राज्यसभेच्या सभापतीला एक खरे अविश्वासाची नोटीस पाठवणार, बरोबर. आणि नंतर ते बिचारे राजीनामा पण देऊन टाकले. हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन यांनी 28 नोव्हेंबर 2024 रोजी चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या वडिलांनी शिबू सोरेन यांनी 3 वेळा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मग का टाकलं रे बघा, वडील 3 वेळा आणि हे 4 वेळा. एकाच घरात किती वेळा हो सर? 7 वेळा. आणि निर्माण कधी झालं झारखंड? 2000ला. हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ जुलै 13 ते डिसेंबर 24 आणि डिसेंबर 19 ते फेब्रुवारी 24 आणि 4 जुलै ते 28 नोव्हेंबर 2024 व 28 नोव्हेंबर 2024 ते पुढे असं त्यांनी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. OP जिंदाल विद्यापीठात बघा, हे वेगळा पॉईंट आहे. भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचं उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आलं. माजी न्यायाधीश बघा, हे पॉईंट वेगळा आहे. माजी न्यायाधीश व्ही राम सुब्रमण्यम यांची, आता हा पॉईंट एकच आहे. माजी न्यायाधीश व्ही राम सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 90 अध्यक्ष म्हणून, कितवे रे अध्यक्ष म्हणून 23 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली. बघा म्हणजे काय रे, राम सुब्रमण्यम महत्वाचं बरं का, राम सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 90 अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. न्याय अरुण कुमार मिश्रानंतर न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम हे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे दुसरे अध्यक्ष आहेत. ते कधीही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नव्हते, लक्षात ठेवा. असे दुसरे व्यक्ती आहेत. सरन्यायाधीश नसताना अध्यक्ष झाले. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले त्यांनी. जून 2019 मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून सप्टेंबर 19 ते जून 2023 पर्यंत कार्य केले. कुणी? राम सुब्रमण्यम. ओके, विचारतील तुम्हाला की राम सुब्रमण्यम यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी काम केलं रे, किती सप्टेंबर 19 ते जून 23 आणि जून 2019 मध्ये त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मद्रास उच्च न्यायालयाचे देखील न्यायाधीश म्हणून काम केले. इथं न्यायाधीश आहेत फक्त मद्रासचे आणि इथं मुख्य न्यायाधीश. ओके, हे डिफरन्स लक्षात ठेवावं. आणि असे व्यक्ती आहेत हे दुसरे की ज्यांनी सरन्यायाधीश नसताना NHRCचे अध्यक्ष झाले. त्याच्यापूर्वी आपण माहिती आहे कायद्यामध्ये बदल केला आहे. पूर्वी काय होतं रे, ते माजी किंवा आजी सरन्यायाधीश असले पाहिजे, बरोबर. माजीच जनरल निवृत्त सरन्यायाधीश असावं असं होतं. मग आता ते काढून टाकल्यामुळे मग आता अरुण कुमार मिश्रानंतर हेच जे काय दुसरे आहेत. राज्यपालाच्या अभिभाषणापूर्वी, आता एक महत्त्वाचं आहे बघा हे, कारण विचारू शकतो ना, आता की तमिळनाडूमध्ये घडलं असं, राज्यपालाच्या अभिभाषणापूर्वी राष्ट्रगीत वाजवले नाही म्हणून तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी हे भाषण न करताच विधानसभेतून बाहेर पडले. असं करावं को? त्यांनी राष्ट्रगीत वाजवायला पाहिजे होतं. नाही राष्ट्रगीत वाजलं तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं, बरोबर. राजकीय घडामोडीमधले बघा आता सर्वोच्च न्यायालयाचे आता एक्स्ट्रा बरेच पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत, बरोबर. असं आतापर्यंत काय बघितलं सर? तेच बघितलं की ज्या घडामोडी मागच्या 12 महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. जनरली 24 मधल्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये घेतल्यात आपण आणि 25 मधल्याही काही घेतल्या. आता हे सगळ्या 24 आणि 25 मधल्या आहेत. बघू आपण. सर्वोच्च न्यायालयाचे अमृत महोत्सवी वर्ष. सुप्रीम कोर्ट जे 1935च्या कायद्यामध्ये 1935च्या कायद्यानुसार 37ला फेडरल कोर्ट अस्तित्वात आलं. त्या फेडरल कोर्टाचं रूपांतरच सुप्रीम कोर्टात झाले. 50ला स्थापन झाले, बरं का, लक्षात ठेवा. 26 जानेवारी 1950ला. पण 28 जानेवारी काय आहे मग सर? 28 जानेवारी 1950ला उद्घाटन झाले, बरोबर ना. म्हणून उद्घाटन बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी 24 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव, अमृत म्हणजे 75 वर्ष सोहळ्याचं उद्घाटन केले. उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं? नरेंद्र मोदी यांच्या. सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन कधी झालं रे पहिलं? 28 जानेवारी 50ला. 75 वर्ष पूर्ण झाले म्हणजे 24 पासून म्हणजे 25 पूर्ण झाले. आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे खरे 35च्या कायद्याद्वारे स्थापन झाले बघा. 1935च्या कायद्यानुसार सांगितलं आता फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा काय घेतली आता सर्वोच्च न्यायालयाने घेतलेलं आहे. घटनेमध्ये संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भाग 5 मधील प्रकरण 4 मधील 124 ते 147 मध्ये, म्हणजे सुप्रीम कोर्टाची तरतूद कशामध्ये आहे रे, भाग 5 प्रकरण 4 आणि कलम 124 ते 147 मध्ये तरतूद केली, हे लक्षात ठेवावं लागेल. ओके. आता सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन ध्वज, असं काही नवीन गोष्टी घडल्या की आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. मग ध्वजाची प्रमुख वैशिष्ट्य म्हणलात तर ध्वजाचा रंग कसा आहे, निळा आहे. चिन्ह काय काय आहेत आता नवीन ध्वजामध्ये, अशोक चक्र आहे, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे आणि भारताचं संविधान आहे. आणि वाक्य काय, येतो धर्मस्थ ततो जय, म्हणजे जिथे धर्म आहे तिथं विजय आहे, असं वाक्य या ध्वजामध्ये आहे. रचना NIFT दिल्लीने केलेलं आहे आणि अनावरण 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेलं आहे. बरोबर, बघू आपण. चला, या चिन्हावर काय रे, भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि येतो धर्मस्थ ततो जय म्हणजे देवनागरी लिपीत लिहिले आहे. कोणत्या लिपीत लिहिले विचारू शकतात, हे 2 वाक्य लिहिले आहेत त्या ध्वजावर. ओके. आणि येतो धर्मस्थ ततो जय या वाक्यांश संस्कृत भाषेतले एक वाक्यांश आहे, ज्याचा अर्थ जिथे धर्म आहे तिथं विजय आहे, किंवा जिथे धर्म म्हणजे धार्मिकता प्रबळ होते तिथं विजय आहे, असं आहे. ओके. आणि हे वाक्य सर्वोच्च न्यायालय ज्या न्याय आणि नीतिमत्तेचं समर्थन करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याचं सार स्पष्ट करते. ओके. आणि नवीन ध्वज आणि चिन्हाची संकल्पना आणि डिझाईन दिल्ली येथील राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने केले आहे. जे तुम्ही NIFT म्हणले तुम्हाला तीच आहे, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था जी आहे. ओके. एक देश एक निवडणूक सांगितले तुम्हाला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ही समिती कधी स्थापन झाली, 2 सप्टेंबर 23 आणि अहवाल कधी दिलाय, 14 मार्च 2024 रोजी अहवाल सादर केलाय. कशासाठी आहे, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकदाच पार पडण्यासाठी. कुठली घटनादुरुस्ती विधेयक, घटनादुरुस्ती विधेयक 129वे घटनादुरुस्ती विधेयक आहे यासंबंधी. ओके. 1 जुलै 2024 पासून 3 नवे फौजदारी कायदे देशभर लागू झालेले आहेत. आणि पहिलं कोणतं राज्य आहे रे लागू करणार, राज्य किंवा केंद्र प्रदेश, चंदीगड आहे. आपण याच्यापूर्वी बघितलं. बरोबर. मग कोणते आता नवीन कायदे आहेत, भारतीय न्याय संहिता BNS 23, भारतीय नागरी संरक्षण संहिता BNSS 2023, भारतीय साक्ष अधिनियम BSA 2023, म्हणजे IPC, CRPC आणि एव्हिडन्स याच्या जागी हे नवीन कायदे आलेले आहेत. ओके. कोणते कायदे आहेत नवीन विचारू शकतात आणि कधीपासून लागू होणार आहेत, 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झालेत. कितवे अध्यक्ष आहेत रे आताचे सध्या, 48 का 47वे, 47वे. ओके. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केलाय. कमला हॅरिसचा पराभव केला. दुसऱ्यांदा आले डोनाल्ड ट्रम्प. 5 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक पार पडली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे 47, याच्या पूर्वी यांच्यावर प्रश्न आला होता, लक्षात घ्या रे बाबा. आणि कितवे वगैरे असं विचारलं होतं, म्हणजे कितवे आहेत की 45 46 वाक्य टाकून म्हणजे काय चुकीच देऊन विचारले. 47वे अध्यक्ष म्हणून त्यांची दुसरी टर्म सुरू झाली आणि ट्रम्प यांना 292 मतं पडली आणि कमला हॅरिस यांना 224. बघा लक्षात ठेवा, 292 आणि 224. आणि ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदी निवड होणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरलेले आहेत. ट्रम्प पूर्वी काय करायचे रे, 2004 मध्ये द अप्रेंटिस त्यांची काय रे चित्रपटाद्वारे रियालिटी शो आहे, TV शो आहे हा, त्यांनी पदार्पण केले. आणि त्यांचं द आर्ट ऑफ द डील पहिलं पुस्तक 87 मध्ये प्रसिद्ध झालं. विचारू शकतात हे कोणाचं पुस्तक आहे, द आर्ट ऑफ द डील. ओके. आणि रिपब्लिकन पार्टीचं चिन्ह हाती तर डेमोक्रेटिक पार्टीचं चिन्ह गाढव. ओके. वरिष्ठ IAS अधिकारी के संजय मूर्ती 21 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 15वे कॅग म्हणून त्यांचं पदभार स्वीकारलेलं आहे. कॅग म्हणून त्यांची निवड झालेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांना दिली. कोणी राष्ट्रपती देणार ना, म्हणजे कॅगला कोण कॅगची निवड कोणते कलम आहे सर, 148 म्हणजे 148 ते 151 त्याच्या कलमा संबंधित आहेत. 148व्या कलमानुसार त्यांची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात. बरोबर. आणि पदावर किती कालावधीसाठी 6 वर्ष ते 65 वर्ष. बरोबर. त्यांनी गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतली. मुर्मू. आणि पहिले कॅग कोण आहेत रे, एवढंच माहीत पाहिजे. बघा संजय मूर्ती सध्या कोण आहेत, संजय मूर्ती कितवे आहेत, 15वे. 14वे कोण होते, गिरीशचंद्र मुर्मू. आपला हे बेसिक आहे रे. तो सर अरे
जीएस म्हणजे जीएसच्या रिलेटेड जायचं म्हणजे इथं मी अजून तुम्हाला काय करतो 2 पेजेस वाढवून देऊ शकलो असतो बरोबर. जीएस रिलेटेड पण आपण जीएस मध्ये बघितलंय की रे अजून काय बघतोय लेखापरीक्षण करतात ते 76चा कायदा लेखा आणि लेखापरीक्षण वेगवेगळं केलंय. पहिले कॅग व्ही नरहरी राव 50 ते 54 होते. 14वे कॅग गिरीशचंद्र मुर्म 20 ते 24 आणि 15वे कॅग संजय मूर्ती 24 ते 29. ओके. 30वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 काय आता 129वी काय होतं 129वी आणि 130वी माहिती आहे हो. पण आता 129वी काय होते हो एक देश एक निवडणूक आता सांगितलं नाही तर मला काय म्हणलं मी काय सांगितलं देईन मग आता तुला कानाखाली ती माहीत पाहिजे. 130वी घटना दुरुस्ती विधेयक काय मुख्यमंत्री मंत्री यांच्याबद्दल आहे बरोबर. पंतप्रधान काय मग ही घटना दुरुस्ती विधेयक देशाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 20 ऑगस्ट 2025 रोजी आत्ताच लोकसभेत मांडलंय. त्यानंतर हे विधेयक काय रे जॉईंट कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि एखादं विधेयक जर क्लिष्ट असेल तर जनरली जॉईंट कमिटीकडे पाठवलं जाते बरोबर. मंजूर होणं अवघड वाटत असेल तर या विधेयकात काय आहे रे ज्या मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचं फौजदारी गुन्हा दाखल आहे व जो सलग 30 दिवस तुरुंगात आहे. आता तुम्ही समजा मी काय रे मुख्यमंत्री आहे माझ्यावर काय माझ्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. काय आरोप आहे मोठा घोटाळा केला असेल बरोबर आणि मला 30 दिवस अटक केले तर त्याला काय केलं रे त्या काय केलं जाते पदावरून दूर व्हायचं. 30 दिवस जर अटक झाली असेल तर त्याला त्याच्या पदावरून त्वरित दूर करणं याबद्दलचं हे विधेयक आहे. मग हे कलम 74 75 संबंधित बदल याच्यामध्ये करणारच बरोबर ना रे. कलम 74 75 आणि 164 बरोबर ना. 74 येणार नाही सॉरी 75 कारण नेमणूक कशामध्ये आहे मुख्यमंत्र्याची मंत्र्याची 75 मध्ये सॉरी मुख्यमंत्री म्हणतो मुख्यमंत्री 164 मध्ये आणि पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री जे आहेत ते 75 मध्ये आणि ती 239 एक आहे दिल्लीच्या मंत्र्यासंबंधित वगैरे आहे म्हणून ते असे करे हे मंत्रिमंडळासंबंधित आहेत म्हणून येते बरोबर ना. यांनी जर असा आगाऊपणा केला आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असेल आणि 30 दिवस तुरुंगात असतील तर मात्र त्यांना पदावरून दूर केलं जाते. आणि तुरुंगातून सुटका झाली आणि कायदेशीर सगळी प्रोसेस पार पाडली त्यांनी नाही मी काय मला तसलं नाहीच मी मला उगाच काहीतरी फसवलंय आणि मी कोरा कागद आहे मग त्याची पुन्हा निवड केली जाते केली जाऊ शकते बरोबर. पण तू निर्दोष होऊ नये बाबा. या घटना दुरुस्ती विधेयकामुळे कलम 75 कोणकोणत्या कलमात करे बदल होणार आहे असं विचारतात. म्हणजे एक वेळेस विचारलं होतं ना बरोबर ना मागच्या वेळेस काहीतरी विचारलं होतं एक मला वाटते 108 कुठलं तरी घटना दुरुस्ती विधेयक घटना दुरुस्तीच्या वेळेस विचारलं होतं 101 काय 102 काय 103 काहीतरी विचारलं होतं बरोबर. म्हणजे माहीत पाहिजे 75 164 आणि 239 ए यामध्ये बदल होणार. काय बदल होणार आहे 75 5 ए होणार 164 4 ए आणि 239 ए 5 ए. ओके असं होईल. उपराष्ट्रपतीचा राजीनामा आता जनरली काय विचारता तू आता उपराष्ट्रपती नियुक्त झाले CP राधाकृष्णन ते तिकडे घेऊन जातात इकडे तुम्हाला काय जगदीप धनखडवरच प्रश्न विचारतात. एवढं लक्ष दिलं नाही राव यांच्यावर. ते CP राधाकृष्णन खूप चांगलं करून ठेवलं होतं असं का मग ते बघ आयोग काय करते रे मागं जाते. ओके आपला जगदीप धनखड यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृतीच्या कारणास्तव 21 जुलै 2025 रोजी कलम 63 ए अंतर्गत त्यांनी राजीनामा देऊन टाकला राजीनामा. आता प्रकृतीचं कारण सांगलं पण खरं कारण त्यालाच माहिती कारण त्यांच्या विरोधात बिचाऱ्यांच्या विरोधात काय महाभियोग ठराव मांडलाय खरे का राज्यसभेमध्ये अविश्वास ठराव म्हणा. ओके आतापर्यंत कोणाही केलं आणि त्याच्या विरोधात केलं पण काहीतरी ते बोलले असतील मग असं म्हणणार काही म्हणजे संबंधित पण काही कारण असो त्यांनी एक कारण दिलंय व्हॅलिड कारण लिहून दिले राष्ट्रपतीला राजीनामा देताना जेव्हा त्यांनी एक द्यायचं असते त्यांनी त्यामध्ये कारण दिले की प्रकृतीचं कारण आहे बाबा त्यामुळे मी राजीनामा द्यायलो. ते 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली होती. VV गिरी आतापर्यंत असं कोण कोण राजीनामा दिलाय बघा की कोणते कोणते कार्य उपराष्ट्रपती आहेत जे राजीनामा देतात तुम्ही जाऊ शकता सर बघा. VV गिरी R वेंकटरमण आणि जगदीप धनखड यांनी आतापर्यंत उपराष्ट्रपती म्हणून राजीनामा दिलाय. म्हणजे उपराष्ट्रपती असताना कोणी कालावधी संपल्याच्या अगोदर राजीनामा दिलाय असं विचारणार का नो मग ती विचार कोण कोण आहे बघ VV गिरी
आर व्यंकटरमण, जगदीप धनखडजी. ओके. आणि जगदीप धनखड यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. यांचा जन्म 18 मे 1951 रोजी किथाना, झुझुनझो जिल्हा, करे झुझुनू जिल्हा, राजस्थान. झुंझुनूमन काय म्हणायचं. ओके. जयपूर येथील महाराजा कॉलेजमधून त्यांनी BSc भौतिकशास्त्रात फिजिक्समध्ये पदवी मिळवली. BSc फिजिक्स झाले त्यांचं. 78 ते 79 या कालावधीत राजस्थान विद्यापीठातून त्यांनी LLB पूर्ण केलं. 10 नोव्हेंबर 1979 पासून राजस्थानच्या बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून त्यांची नावनोंदणी झाली. 27 मार्च 1990 पासून राजस्थान उच्च न्यायालयाकडून त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1990 पासून जगदीप धनखड प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. ते कोणत्या विषयात करत होते विचारू शकतात. त्यांचे बघा लक्ष कुठलं होतं. स्टील, कोळसा, खाणकाम व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद यासारख्या क्षेत्रात त्यांचं कार्य प्रॅक्टिस होती. विचारू शकतात. खरे स्टील, कोळसा, खाणकाम आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद हे सगळी माहिती गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरनं घेतली आहे. बरोबर. तेव्हा टेन्शन नका घेऊ, बिंदास राहा. लोकसभा सदस्य ते होते 89 ते 91. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री 90 ते 91. विधानसभा सदस्य देखील होते 93 ते 98. आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल 19 ते 22 होते आणि 22ला तर ते उपराष्ट्रपती झाले. बरोबर झाले. एवढंच लक्षात ठेवा. आता न्यायमूर्ती चंद्रशेखर, चला बघा आता आपण या कुठपर्यंत बघितलेलं आहे. तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यापर्यंत माहिती बघितलेली आहे. ओके. आता आपण राजकीय घडामोडी बघतोय. तर राजकीय घडामोडीमधला आता हा नेक्स्ट पॉईंट आहे. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश म्हणून यांची मुंबईचे बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. 5 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, कितवे मुख्य न्यायाधीश आहेत रे, 49वे, कितवे 49, 49वे न्यायाधीश म्हणून CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिलेली आहे राजभवन या ठिकाणी. बरोबर. आणि ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. तुम्हाला असं विचारतात की 49वे कोण आहेत, 48वे कोण आहेत वगैरे. 48वे कोण होते, आलोक आराध्य होते. आणि आत्तापर्यंतचे पहिले कोण आहेत, तर पहिले मुख्य न्यायाधीश MC छागलाजी होत्या. आणि पहिला महिला मुख्य न्यायाधीश म्हणला तर सुजाता मनोहरजी होत्या. ओके. एवढ्या गोष्टी आपल्याला पहिल्याच्या काही माहिती पाहिजे. ओके. आता चंद्रशेखर यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, कारण बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत ते सध्या. तर 25 मे 1965 रोजी रांची, झारखंड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. आणि 1993 मध्ये वकील म्हणून त्यांची नोंदणी झाली. त्यांनी दिल्लीमध्ये फौजदारी आणि दिवाणी म्हणजे कोणत्या कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली होती त्यांनी, दिवाणी का फौजदारी, दोन्हीमध्ये लक्षात ठेवा. फौजदारी आणि दिवाणी कायद्याचा सराव त्यांनी केलाय त्यामध्ये. आणि 2013 मध्ये झारखंड उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश, म्हणजे कुठल्या रे, 13 मध्ये त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश झाले. आणि जून 2014 मध्ये झारखंड उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. इथं अतिरिक्त होते, ॲडिशनल होते. आणि नंतर पुढे 2023 मध्ये झारखंड उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले. म्हणजे झारखंड उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त, कायमस्वरूपी आणि मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले झारखंडमध्ये. ओके. आणि जुलै 2025 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. तर 5 सप्टेंबर 2025 पासून बघा इथं फक्त जुलै 25 मध्ये त्यांनी बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश होते. आणि मात्र 5 सप्टेंबर 2025 रोजी मात्र ते पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. ओके. कोल्हापूरमध्ये एक सर्किट बेंच सुरू करण्यात आलेला आहे. सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ नाही, हे लक्षात घ्या पहिलं. ओके. सर्किट बेंच म्हणजे काय, तात्पुरत्या कालावधीसाठी असते. बरोबर. फिरतं कार्य खंडपीठ असते. मग किती जिल्ह्यासाठी असं विचारतील सर्किट बेंच, किती जिल्ह्यासाठी आहे फिरत्या खंडपीठांतर्गत. फिरतं खंडपीठ म्हणजे सर्किट बेंच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यासाठी आहे. लक्षात घ्या रे बाबा, या 6 जिल्ह्यासाठी आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग वगैरे. ओके. आणि कोण उद्घाटन केलं या सर्किट बेंचचं, तर सरन्यायाधीश भूषण गवईजी, भूषण रामकृष्ण गवई जे सरन्यायाधीश होते त्यावेळेस 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूरमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट खंडपीठाचं उद्घाटन करण्यात आलं. हे सर्किट बेंच 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत आहे. कधीपासून कार्यरत आहे रे, 18 म्हणजे कधीपासून कार्यरत झालेलं आहे, तर 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यरत झालेलं आहे. उद्घाटन कोणी केलंय, तर सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवईजी. आणि याची अधिसूचना जे काय असेल, ओके,
म्हणजे जी काय अधिसूचना जारी कोणी केली तर त्या तत्कालीन मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य जे आहेत बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश होते, सॉरी मुख्य न्यायाधीश होते, त्यांनी याचं 1 ऑगस्ट 2025 रोजी काय केलेलं आहे, अधिसूचना काढलेली आहे. आणि हे सर्किट बेंच कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग या करे ठिकाणचं काय करते, या 6 जिल्ह्याचं काय करते रे यामध्ये समावेश होते. आणि 6 जिल्ह्यासाठी हे सर्किट बेंच म्हणून काम करते. आणि या सर्किट बेंचवर कोण न्यायाधीश म्हणून काम केले तुम्ही याच्यापूर्वी तुम्हाला नेमणुकामध्ये घेतलेले आहेत. ओके, या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांचा समावेश असलेलं एक द्विस्तरीय खंडपीठ आहे. आणि एकस्तरीय खंडपीठ चपळगावकर यांचा आहे. ओके, MG चपळगावकर. ओके, आणि मुंबई उच्च न्यायालयाचं जर खंडपीठच विचारायचं असेल तुम्हाला, सर्किट बेंच कोल्हापूर आणि खंडपीठ म्हणलं तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी आहे. ओके, आणि बॉम्बे हायकोर्ट हे 1862ला स्थापन झालेलं आहे, बरोबर का. 1862ला कलकत्ता, मद्रास आणि मुंबई असे 3 हायकोर्ट 1862ला 1861च्या कायद्यानुसार 1862ला स्थापन झालेले आहेत. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024, जनसुरक्षा विधेयक, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कधीच आहे विचारतील तर बघा, असा कायदा करणारं महाराष्ट्र 5वं राज्य ठरले आहे. कितवं? 5वं. विचारू शकतात की जनसुरक्षा विधेयक राबवणारं महाराष्ट्र पहिलं आहे म्हणतील, मुद्दाम टाकतील. पहिलं आहे का हो? नाही. कितवं आहे? 5वं आहे. मग यापूर्वी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. आता 5वं कोणतं मग? म्हणजे पूर्वी कोण? छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. आणि त्यानंतर 5वं स्टेट म्हणून महाराष्ट्राला काय जनसुरक्षा विधेयक आणले. काय आहे मग जनसुरक्षा विधेयक? तर बघा, जे डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटाचे बेकायदेशीर कारवाया रोखणं ह्या विधेयकाचा मेन उद्देश आहे. ओके, आणि हे विधेयक कुणी मांडलंय? सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः मांडलेले आहेत. आणि हे विधानसभेत 10 जुलै 2025 रोजी मंजूर झालेले आहे. ओके, आणि या कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे दखलपात्र पण आहेत आणि अजामीनपात्र स्वरूपाचे पण आहेत. दखलपात्र व अजामीन पात्र स्वरूपाचे आहेत. राज्य सरकार राजपत्रामध्ये अधिसूचना प्रकाशित करून कोणत्याही संस्थेला बेकायदेशीर म्हणून घोषित करू शकतात. या कायद्यानुसार बेकायदा संघटनाच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, लक्षात ठेवा. आणि तपास अधिकारी किमान उपनिरीक्षक म्हणजे पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारीच काय करू शकतो, या अंतर्गत तपास करू शकतो. एवढं लक्षात ठेवा. 2 ते 7 वर्ष शिक्षा उपनिरीक्षकपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी करू शकत नाही. आणि कोणत्याही संस्थेला बेकायदेशीर घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. हे विधेयक देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आहे. ह्यामधले गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र आहेत. आणि विधानसभेत कधी मंजूर झालं? 10 जुलै 2025 रोजी. आणि असं जनसुरक्षा विधेयक मांडणारं महाराष्ट्र 5वं राज्य आहे. पहिलं छत्तीसगड, दुसरा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि चौथा ओडिसा वगैरे. ओके, आता लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलेलं आहे. ओके, आता जनरली लोकपालवर विचारतात, पहिले लोकपाल कोण आहे? तो पिनाकी चंद्र घोष. ओके, आत्ताचे कोण आहेत? अजय खानविलकर जे आहेत. पण त्यांच्यावर कधी कधी काय विचारतात की लोकपाल हे विधेयक कधीच आहे? लोकपाल 13चं विधेयक आहे. आणि लोकपाल जे लागू झालेलं आहे बघा, लक्षात ठेवा, ते कधी लागू झालं रे? लोकपाल दिले नाही का ते लागू झालेले? ओके, दिले 16 जानेवारी 2014 रोजी. लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार लोकपाल ही संस्था मात्र कधी रे? 16 जानेवारी 2014 पासून सुरू झालेली आहे. ओके, बघा आता लोकपालचं नवीन ब्रीदवाक्य काय आहे रे? नवीन ब्रीदवाक्य भारतीय लोकपालचं 11 जून 2025 रोजी. आता जून 25 लक्षात ठेवलं तरी चालते, असं काही नाही. पहिलं आपलं नवीन ब्रीदवाक्य महत्वाचं, ज्याच्यावर काय स्टेटमेंट आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. काय आहे स्टेटमेंट? बघा, सॉरी, काय माहीत पाहिजे? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. नवीन ब्रीदवाक्य स्वीकारलं. पहिलं काय होतं? मा गंध कस्य स्विधनम म्हणजे कोणाच्याही संपत्तीचा लोभ करू नये. मा गंध कस्य स्विधनम हे पूर्वीच होतं, जुनं ब्रीदवाक्य. नवं काय मग? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. विचारू शकतात बरं का. आणि लोकपालचं पहिलं अध्यक्ष कोण आहेत? पहिले अध्यक्ष कोण होते? पिनाकी चंद्र घोष होते. आणि सध्या कोण आहेत? न्यायमूर्ती अजय खानविलकर जे आहेत. ओके, महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि भारतीय लोकपाल हे पद स्वीडनमधील ॲम्बुड्समन या संकल्पनेच्या आधारित आहे. मग जगातलं पहिलं देश कोण आहे रे लोकपाल लागू करणारं? स्वीडन आहे. आणि राष्ट्रकुलातलं पहिलं कोण आहे? न्यूझीलंड आहे. ओके, आणि लोकायुक्त लागू करणं, लोकायुक्त पहिलं राज्य कोणतं आहे रे? लोकपाल आणि लोकायुक्त असते बरोबर. राज्यामध्ये काय असतो सर? लोकायुक्त. मग पहिलं लोकायुक्त लागू करणारं कोणतं आहे? तर महाराष्ट्र आहे. 1971चा ॲक्ट आहे, 1972ला आलेला आहे. ओके, ते माहीत असणं गरजेचं.
आणि कधी लोकपाल स्थापना कधी झाली 16 जानेवारी 2014ला, लक्षात ठेवा रे, 16 जानेवारी 2014ला. आणि अधिनियम कधीचा आहे? 13चा आहे. अण्णांना आणलेला आहे, बरोबर ना, अण्णा हजारे यांनी उपोषण करूनही आणलेलं आहे. आता बऱ्याच गोष्टी करे मग अण्णा आता बरेच असे टीकाकारक म्हणतात की अण्णा काय BJPचे चाहते आहेत, कारण त्यांनी एकदा त्यांचं सरकार पाडले, बरोबर ना. 14ला याच गोष्टीमुळे सरकार पडलं बाबा, नंतर 14ला ते BJP सरकार आल्यापासून त्यांनी कुठल्या आंदोलनातच भाग झाले नाहीत, बरोबर ना. आता तपोवनामध्ये, नाशिकच्या तपोवनामध्ये ते झाडांची वगैरे वृक्षांची तोड होते, त्या ठिकाणी अण्णा गेले पाहिजे बाबा, त्यांनी यांनी गेलं पाहिजे, असं बरोबर ना हो, असं म्हणलं जाते. आता ते म्हणजे आलेल्या बातम्याचं मी सांगतोय तुम्हाला सार, पण ते तुम्हाला कोणी केलं आहे माहीत असावं म्हणून सांगतोय. अण्णा हजारे यांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. किती रे? 50 वर्ष. 25 जून 1975 रोजी देशात अंतर्गत अशांतता व या कारणावरून लागू करण्यात आलेली कोणत्या रे? अंतर्गत अशांतता या कारणावरून. बघा, राष्ट्रीय आणीबाणी 3च कारणावर लावली जाते: युद्ध, परकीय आक्रमण आणि अंतर्गत अशांतता. या कारणावर लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला 25 जून 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाले. आता मग काय काय विचारतात रे? मग आता 25 जून BJP गव्हर्नमेंटनं, म्हणजे आत्ताच्या गव्हर्नमेंटनं 2024मध्ये, म्हणजे भारत सरकार म्हणा, 25 जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. कधी घोषित केला आहे? 24मध्ये. विचारू शकतो का? म्हणजे हा पण रिसेंटचा मुद्दा आहे याच्या रिलेटेड. आणि कालावधी काय राष्ट्रीय आणीबाणीचा? जर 50 वर्ष झाले असतील तर 25 जून 75 ते 21 मार्च 1977 एवढा कालावधी हा राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी होता. आणि राष्ट्रीय आणीबाणीची तत्कालीन घोषणा कोणत्या राष्ट्रपतीने केली, किंवा राष्ट्रपती त्या काळात कोण होते विचारतील? फखरुद्दीन अली अहमद होते. आणि इंदिरा गांधीजी करे या पंतप्रधान होत्या. ओके. आता पंतप्रधान ज्याचं सरकार आहे, म्हणजे पंतप्रधान व मंत्रिमंडळाने लेखी नोटीस दिल्याशिवाय किंवा शिफारस केल्याशिवाय राष्ट्रपती लागू करत नाहीत, बरोबर ना, घोषित करत नाहीत. मग त्यावेळेस राष्ट्रपती कोण होते? फखरुद्दीन अली अहमद होते. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विक्रम कशाचा रे? पंतप्रधान म्हणून कालावधी सलग कोण आहे तो? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 जुलै 2025 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून काढलाय. पंडित नेहरूंचा नाही, पण मोदींनी. सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे दुसरे पंतप्रधान ठरलेत. पहिले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत 16 वर्ष 286 दिवस. दुसरे नरेंद्र मोदी आहेत 11 वर्ष 60 दिवस. आणि तिसरे इंदिरा गांधी 11 वर्ष 59 दिवस होते. आता ते 60च्या परस दिवस गेले, बरोबर ना. पुढं तुम्ही आता पण 60च दिवस म्हणू नका, पण 25 जुलै 2025 रोजी खरे त्यांनी रेकॉर्ड मोडला आहे, म्हणून 25 जुलै 25 लक्षात ठेवू शकता. ओके. अनुसूचित जातीचं वर्गीकरण किंवा उपवर्गीकरण. बघा, तेलंगणा राज्यामध्ये हे पहिलं स्टेट आहे असं. तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनादिनी एप्रिल 2025 14 एप्रिल 2025 रोजी काय केले रे? अनुसूचित जातीचं वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली. भारतात अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अशी वर्गीकरण अंमलबजावणी करणारं तेलंगणा हे पहिलं स्टेट आहे, लक्षात ठेवा रे. म्हणजे अनुसूचित जातीचं वर्गीकरण करणारं पहिलं स्टेट कोणतं आहे? मग तेलंगणा आहे, लक्षात ठेवा. ओके. यापूर्वी हरियाणानं देखील नोव्हेंबर 24मध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण अधिसूचित केलं होतं, म्हणजे नोटीस काढली होती, पण त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. म्हणून कोणतं पहिलं राज्य ठरते? अंमलबजावणी तेलंगणानं केलं, म्हणून तेलंगणा पहिला स्टेट ठरते. तेलंगणा सरकारने यासाठी स्थापन केलेला आयोग कोणता आहे रे? शमीम अख्तर, न्यायमूर्ती शमीम अख्तर यांच्या आदेशाखाली एक समिती देखील, एक आयोग देखील स्थापन केलेला आहे. राज्यातील एकूण अनुसूचित जाती 59 आहेत तेलंगणामध्ये, तर आरक्षणाचं प्रमाण 15% आहे. आणि आता आंध्र प्रदेशनं पण केले. बघा, आंध्र प्रदेश विधानसभेनं 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्याच्या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचं विधेयक मंजूर केलं आहे. म्हणजे आंध्र प्रदेशनं देखील उपवर्गीकरण लागू करण्याचं विधेयक मंजूर केलेलं आहे. आणि आंध्र प्रदेशनं राजीव रंजन मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्य आयोगाची नियुक्ती केली होती. त्यांच्या शिफारसीनुसार हे विधेयक तयार करण्यात आले. म्हणजे आंध्र प्रदेशमधली समिती कोणती आहे किंवा आयोग कोणता आहे? राजीव रंजन मिश्रा. आणि तेलंगणामधलं कोणतं आहे रे? शमीम अख्तर. ओके, हे लक्षात घ्या. 129वं घटनादुरुस्ती विधेयक 2024 आत्ता सांगितलं थोड्या वेळाखाली, लोकसभेत 17 डिसेंबर 2024 रोजी सादर करण्यात आलं. तर संयुक्त संसदीय समितीकडे 19 डिसेंबर 2024 रोजी सुपूर्द करण्यात आलं. हे विधेयक मांडणारे मंत्री अर्जुन राम मेघवाल आहेत, कायदा व न्याय राज्यमंत्री किंवा संसदीय कार्य राज्यमंत्री आहेत. या विधेयकाचा उद्देश काय रे? कोणत्या 129व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा उद्देश काय? तर लोकसभा व सर्व राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यासाठी 129 घटनादुरुस्ती विधेयक 2024 मांडण्यात आलं.
या विधेयकामुळे कोणकोणत्या कलमात चेंजेस होणार आहेत? कलम 83, 172, 327 मध्ये सुधारणा करून नवीन कलम 82A समाविष्ट करण्याचा प्रस्ताव चालू आहे. काही गोष्टी बघा एका दृष्टिक्षेपात बघू. 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षासाठी आर व्यंकटरमणी ज्येष्ठ वकील यांनी भारताचे महान्यायवादी म्हणून फेरनियुक्ती करण्यात आली. म्हणजे आर व्यंकटरमणीच आताही महान्यायवादी आहेत. महान्यायवादीचं कलम काय सर? कलम 76 आणि महाधिवक्त्याचं 165. महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करते? नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करतात. आणि महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. ओके. आणि तो ह्या केंद्राचा महान्यायवादी हा केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो आणि तो केंद्राचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो कोणी? महान्यायवादी. आणि महाधिवक्ता हा राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो आणि तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. राज्याच्या सर्व न्यायालयामध्ये त्याला ऐकून घेण्याचा अधिकार महाधिवक्त्याला असतो आणि भारताच्या सर्व राज्यक्षेत्रामध्ये ऐकून घेण्याचा अधिकार महान्यायवादी यांना आहे. महान्यायवादी हे संसदेच्या दोन्ही सभागृहात आणि ज्या समिती सदस्य आहेत त्यामध्ये त्यांनी बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार असतो, पण मतदानाचा कोणत्याही सभागृहात त्यांना अधिकार नसतो. तसंच महाधिवक्त्याला देखील राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आणि ज्या समितीचे सदस्य आहेत त्या समितीमध्ये बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार कोणत्याही सभागृहामध्ये त्यांना नसतो. ओके, माहिती असलं पाहिजे. केवळ सौर ऊर्जेवर काम करणारी दिल्ली विधानसभा देशातली पहिली विधानसभा ठरली. विचारू शकतात की सौर ऊर्जेवर काम करणारी कोणती विधानसभा देशातली? तर दिल्ली विधानसभा ही आहे. कारण एकमेव विधानसभा आहे की जे सौर ऊर्जेवर काम करणारी आहे. आणि चांगले रस्ते हा मूलभूत अधिकार असं कोणत्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं विचारू शकतात बरं का. चांगले रस्ते उपलब्ध करून देणं हा फंडामेंटल राईट आहे असं सुप्रीम कोर्टानं रामकुमार विरुद्ध मध्य प्रदेश राज्य या सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये निर्णय घेतला. विचारू शकतो का? हे सगळे वाचून एका लाईनमध्ये आणण्याचा, म्हणजे याच्यामध्ये डिटेल खूप काही माहिती दिली एवढी खूप, पण त्याच्यामध्ये तुमच्या एक्झाम ओरिएंटेड काय पॉईंट्स असू शकतात त्यासाठी मी हे दिलेलं आहे. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी देशातली पहिली ग्रामपंचायत केरळमधली आहे. कुठली रे? केरळ. लक्षात ठेवा रे, केरळमधील कानिचर ग्रामपंचायत आहे. विचारू शकतो का? 9 सप्टेंबर 2025 रोजी धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्यानं विधेयक मंजूर केले विचारतील? राजस्थान. लक्षात ठेवा रे की 9 सप्टेंबर 2025 रोजी धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी राजस्थान राज्यानं विधेयक मंजूर केले. पंजाब विधानसभा स्वतःचं सर्च इंजिन सुरू करणारी देशातली पहिली विधानसभा ठरली. स्वतःचं सर्च इंजिन सुरू करणारी देशातली पहिली विधानसभा कोणती हो? पंजाब. आणि धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी राजस्थान. केवळ सौर ऊर्जेवर काम करणारी दिल्ली. लिव्हिंग लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी देशातली पहिली ग्रामपंचायत केरळमध्ये. लक्षात ठेवा रे बाबा. आणि पंजाब विद्यापीठ पटियाला, IIT हैदराबाद व CDSE नोएडा यांच्या सहकार्यानं हे विकसित केले. कोणतं? हे इथं बुलेट पॉईंट द्यायची गरज नाही, हे याच्याबद्दलच आहे. ओके, हे सर्च इंजिन कोण विकसित केले ते. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य केरळ ठरलं. बघा रे बाबा, मग लोक अदालत म्हणलंय. लोक अदालत रे, लोक अदालत माहिती आहे ना, लोक अदालत 24 तास कधी पण चालू असतात खरं तर. ओके, ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत. लोक अदालत म्हणजे लोक अदालतचं एका वाक्यात सांगा रे, लोक अदालत काय असते? लोक अदालत म्हणजे काय रे? मिटवा मिटवी. बरोबर ना? ज्याला मिटून घ्यायचं त्याला लोक अदालतमध्ये जायचं. लोक अदालतमध्ये काय असते रे बाबा? कोणत्याच पक्षाला फायदा किंवा तोटा नसतो. कोणताच पक्ष विजयी किंवा कोणताही पक्ष विजयी होत नाही. बरोबर का सर? लोक अदालतमध्ये काय असते? दोघालाही समझोता केला जातो. 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन आणि हिंदू सेकंड लेडी उषा बाला चुलुकुरी वंश आहेत. कोण आहेत विचारतील की अमेरिकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन आणि हिंदू सेकंड लेडी कोण आहेत? उषा बाला चुलुकुरी वंश. आणि यांचेच पती, ज्यांचं नाव अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत सध्या, ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण रे? JD वंश यांच्या पत्नी आहेत ते. ओके, JD वंशच्या पत्नी कोण आहेत? ह्या उषा. ओके, आणि त्यांनी 2020 मध्ये JD वंश यांच्या विजयानंतर 25 मध्ये ही भूमिका स्वीकारली. त्या तेलुगू भारतीय वंशाच्या असून अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीच्या पत्नी आहेत. या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या आशियाई अमेरिकन आणि हिंदू महिला ठरल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. कोणी? या उषानी. म्हणजे अमेरिकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन आणि हिंदू सेकंड लेडी उषा बाला चुलुकुरी वंश. ओके, 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन माहिती आहे ना? बघा आता,
परेडची थीम काय होती? आता याच्यावर तुम्हाला डीप थोडंसं घेतलंय. परेडची थीम काय होती रे? स्वर्णिम भारत विरासत और विकास. प्रजासत्ताक परेड कमांडर कोण होते? तुम्हाला परेडची थीम काय होती एवढंच आहे बघा, लक्षात ठेवा. पहिलं काय लक्षात ठेवाल? स्वर्णिम भारत विरासत और विकास. आणि त्या प्रजासत्ताक परेडचे कमांडर लेफ्टनंट जनरल कोण होते रे? भवनीश कुमार हे परेडचं नेतृत्व केले. कोणी? कोण रे? प्रजासत्ताक परेड कमांडर लेफ्टनंट जनरल. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देणारी कॅप्टन कोण होती रे? कॅप्टन डिम्पल सिंग भाटी ही पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली जी खरे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देणारी. कॅप्टन डिम्पल सिंग भाटी, लक्षात ठेवा रे. आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोओ सुशंबयंतो प्रबोयो सुशंबयंतो हे 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण होते रे? इंडोनेशियाचे यावर्षी. आणि 2024 मध्ये इमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. कधी रे? 24 मध्ये. 25 मध्ये कोण? इंडोनेशियाचे राष्ट्रपती. ओके, प्रभो. 23 मध्ये अब्देल फताह अल सिसी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. 23 मध्ये, लक्षात ठेवा. अब्देल फताह. ओके, अब्दुल म्हणा काय ते फतेह सिसी इजिप्त राष्ट्राध्यक्ष होते. आणि 2021 मध्ये प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोणीच नव्हते. का? कारण कोविडमुळे कार्यक्रम बिघडलाय. आणि प्रजासत्ताक दिन चित्ररथचे विजेते कोण आहेत विचारतात, हे महत्वाचं आहे. आता आपल्याला माहित आहे की 25चे कोण होते? इंडोनेशियाचे राष्ट्रपती. ओके, आणि इथं हे दोन माहीत पाहिजे बघा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पहिली महिला लष्करी कॅप्टन डिम्पल सिंग भाटी. ओके, आता बघा अरे उत्तर प्रदेशचं महाकुंभ मेळा जो आहे, आता महाकुंभ मेळा कुठं घडला रे? उत्तर प्रदेशला. आणि तेच स्वर्णिम भारत विरासत और विकास यांचं जे काय याच्यावर आधारित जे काय रे हे होतं, चित्ररथ होतं, तेच याच चित्ररथाचं इथं स्वीकारलं बघा. स्वर्णिम भारत विरासत और विकास हे कुठं स्वीकारलं रे? परेडची थीम घेतली प्रजासत्ताक दिनाच्या. ओके, आणि या चित्ररथाला करे पहिलं पुरस्कार मिळाला. कुठल्या? उत्तर प्रदेशच्या कुंभमेळ्याला, महाकुंभ मेळा 2025चं स्वर्णिम भारत विरासत और विकास या थीमला. आणि दुसरा त्रिपुराला मिळाला शाश्वत आदर. त्रिपुरातील 14 देवतांची पूजा आणि खारची पूजा या रिलेटेड. आणि आंध्र प्रदेशमध्ये एटिकोप्का बोमालू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी तयार केली यांनी. आणि म्हणजे पहिलं लक्षात ठेवा की प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते पहिलं कोण आहे? यूपी. महाकुंभ मेळा 2025 आणि स्वर्णिम भारत विरासत और विकास फक्त पहिलं लक्षात ठेवा, दुसरं लक्षात ठेवायची पण गरज नाही खरं तर. ओके, 18वा प्रवासी भारतीय दिवस परिषद 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर ओडिसा आणि पूर्व भारतात पहिल्यांदाच पार पडले. लक्षात ठेवा, 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी पार पडली. आणि मग 2023ला कुठं पार पडली रे? कोण सांगते? सर 24ला कुठं पार पडली? अबे 2 वर्ष नव्हती आता सध्या, बरोबर ना? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 25चं उद्घाटन केलं. म्हणजे उद्घाटन कोणा जास्त झालं याचं? नरेंद्र मोदी यांच्या. कुठं पार पडली? भुवनेश्वर ओडिसा. आणि प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? त्रिनिदाद टोबॅको म्हणा काय तुम्हाला लक्षात ठेवायचं बदल, बरोबर. अध्यक्ष कोण? क्रिस्टिन कांगालू यांनी व्हर्च्युअल पद्धतीनं उपस्थित राहिले, बरोबर. थीम काय होती रे मग 18वा प्रवासी भारतीय दिवसाचे? विकसित भारतासाठी परदेशी भारतीयांचं योगदान. आणि सुरुवात 2003 पासून झालेली आहे या 18व्या प्रवासी भारतीय दिवसाची. 2003 पासून झाली. 2003 पासून झाली सुरुवात. 2015 पासून 2003 पासून दरवर्षी व्हायची. 2015ला काय केलं? 2 वर्षांनी. किती केलं? 2 वर्षांनी. मग उग प्रवासी भारतीय प्रवासी येतच नसतील प्रवासी, बरोबर ना? हे कशावरून आणलं हो प्रवासी भारतीय दिवस? 9 जानेवारीला महात्मा गांधी आले होते दक्षिण आफ्रिकेवरून. आणि 17वा प्रवासी भारतीय दिन हा 18वा आहे. 17वा प्रवासी भारतीय दिन 2023 मध्ये इंदोर मध्य प्रदेश येथे साजरा करण्यात आला. लक्षात ठेवा रे बाबा. सिंधू जल करार, इंडस वॉटर ट्रीटी का चर्चेत रे? 21 जानेवारी 2025 रोजी जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञाने भारताच्या बाजूने निर्णय दिला होता, म्हणून राज्यसभेला प्रश्न आलाय, बरोबर ना? इंडस ट्रीटीवर आपण काय करतो रे? आलं प्रश्न तरी काय प्रश्न कधी येतो बघा, चर्चेत असेल तर त्या गोष्टीवर प्रश्न येतो म्हणजे येतो, पण आपला कल त्या दृष्टीने असला पाहिजे. जनरली याच्यावर काय विचारतात? हे करार कधीचा आहे? 19 सप्टेंबर 1960चा आहे. 19. ओके,
त्यानंतर या करारावर भारताच्या वतीनं भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी आणि पाकिस्तानच्या वतीनं पाकिस्तानचे अध्यक्ष आयुब खान होता. आयुब खान होताच म्हणाल मी. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी होते आणि पाकिस्तानच्या वतीनं आयुब खान होता. आणि सिंधू जल करार यासाठी मध्यस्थी जागतिक बँकेनं केली होती. कधी झाला करार? 19 सप्टेंबर 1960ला. आणि भारताला कोणत्या नदीचं पाणी मिळालं मग? बघा लक्षात घ्या, इथे एक तुम्हाला गोष्ट सांगतो. भारत कोणत्या साईडला हो सर? पूर्व साईडला आहे, बरोबर ना? तसं बघितलं नदीच्या. आणि पश्चिम साईडला कोण आहे? पाकिस्तान आहे. आता बघा, नदी ही सगळ्यात जास्त कुठलं खोरं कुठं आहे जास्त? पाकिस्तानमध्येच आहे, बरोबर, सिंधू नदी. आणि आता 80% पाणी ॲक्च्युली पाकिस्तानला मिळते आणि 20%च पाणी काय भारताला मिळते. तसं बघितलं म्हणजे कुठल्या नदीचं पाणी मिळते आपल्याला? सराबी लक्षात ठेवायचं. काय रे? सराबी. बियास, काय रे? बघा इकडे बघा, बियास, रावी आणि काय रे? सतलज. आणि हे कुठल्या नद्या आहेत मग? ह्या पूर्वेकडील नद्या आहेत, लक्षात ठेवा रे. मग भारताला, आता तुम्हाला दुसऱ्या वेळेस वाक्य टाकलं की भारताला पूर्वेकडील नद्यांचं पाणी वापरायची परवानगी मिळाली आणि पाकिस्तानला पश्चिमेकडील, बरोबर आहे ना? पाकिस्तानला पश्चिमेकडल्याच नद्या आहेत. कोण रे? कोणकोणत्या नदी आहेत? याला चिनाब नदी आहे, सिंध नदी आहे आणि झेलम नदी आहे. ती पश्चिमेकडल्या आहेत. आणि या करारानुसार 80% पाणी पाकिस्तान वापरते आणि 20% पाणी भारत वापरते. सन्मानाने मरण्याचा अधिकार. सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारं देशातलं पहिलं राज्य केरळ ठरलंय, तर दुसरं राज्य कर्नाटक ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये कॉमन कॉज बनाम भारत सरकार या प्रकरणात सन्मानाने मरण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्या आधारावर मग यांनी कायदा केला, बरोबर. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारं आंध्र प्रदेश हे जगातलं पहिलं राज्य ठरलंय. बघायला बाबा, काय व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? आंध्र प्रदेश. काय केलं मग? मित्र नावानं, अरे नुसता मित्र नाही रे, मनमित्र. आता ते जाईल मनमित्र. मी नुसता मित्र असायला नाही पाहिजे, मनातून मित्र पाहिजे. आता आजकाल काय हो, नावाला मित्र आहे, सांगायला गाव आहे, कामाला एक नाही. काय हो, मन तशी मन आहे की रे एक. मामा काय गाव आहे मामाचं, एक नाही कामाचं. काय? गाव आहे मामाचं, एक नाही कामाचं. मित्र असतात हजार, पण याच्या कामाचं एक बी नसते. काय रे, याला काम पडते, ए परीक्षा MPSCचा अभ्यास करते आणि फोन लावते मित्राला. ते अधिकारी होते तिकडं, मग याचे लय मित्र असतात. आपले मित्र लय येतो बघ. आता पटकन ते सांगते दुसऱ्याला, आता पटकन पैसे मागतो की नाही बघ. आपले कोणते मित्र आपला नाही म्हणत नाही, लय मोठेपण हाणते. जे मोठेपण हाणते त्याला समजायचं की हे निवळ फेकत आहे, याचं कोणी ऐकत नाही. त्याला फोन लावते, भाऊ एक 10,000 दे रे. नाही रे भाऊ, सध्या माझा पगारीचं खूप अवघड आहे, मलाच अवघड आहे, काय सांगायचं तुला, सध्या खूप अवघड आहे, काही मिळत नाही. पोरो, तुम्हाला खरंच सांगतोय, तुमचं कोणी मित्र असेल, तुम्हाला नोकरी लागली असेल, तुम्ही 4 पैसे कमवत असाल आणि तुमचा मित्र कोणी अभ्यास करत असेल किंवा काही संकटात असेल, तर मदत करा. आणि त्याची जाणीव 100% तो ठेवतो, लक्षात ठेवा. आणि पैसा जन्मभर सोबत घेऊन जायचं नाही. लय पोरं पैसा म्हणला ना, अरे मरतात. अरे काय पैसा खाऊन जगणार आहेत? माणुसकी ठेवा. माणुसकी ठेवलात ना, विषय क्लोज आहे. आला मित्र म्हणून सांगतोय, मनमित्र. मनातून मित्र करा. नाही तर होत नसेल ना, भाऊ तुला मी मित्र करू शकत नाही, तुझा राम राम, तिकडं जा म्हणायचं. तिकडे जाईल बिचारं. तेवढ्याच वेळासाठी वाईट वाटेल. मनमित्र नावाचं व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स व्यासपीठ सुरू केले कुणी? आंध्र प्रदेशनं. ओके. नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे सरकारी सेवा प्रदान करणं ह्या मागचा उद्देश आहे त्यांना. ओके. पंचायत हस्तांतरण निर्देशांक बघितलं आपण 24. कर्नाटक पहिला आहे, केरळ दुसरा आहे, तमिळनाडू तिसरा आहे, महाराष्ट्र चौथा आहे. कितवा महाराष्ट्र आहे? चौथा. सर्वात शेवट म्हणला तर 31वा दादर नगर हवेली आणि दमन दीव आहे आणि 30वा पुदुचेरी आहे. आणि कोण काढते? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे पंचायत हस्तांतरण निर्देशांक काढते. केंद्र सरकारनं संसद व माजी सदस्यांच्या वेतन भत्ता व पेन्शनमध्ये वाढ केली, 24% वाढ केली, बरोबर. आणि ॲक्च्युली हे 1 एप्रिल 2023 पासून लागू केले. आणि मासिक वेतन 1 लाखावरून 1,24,000 केले. दैनंदिन भत्ता जे आहे खासदारांना 2,000 रुपयावरून 2,500 केले. आणि मासिक पेन्शन जे आहे 25,000 रुपयावरून 31,000 रुपये केले. लक्षात ठेवा, नॉर्मल. ओके. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 यानुसार पहिला देश नॉर्वे आहे.
नॉर्वेमध्ये प्रेसचं स्वातंत्र्य जास्त आहे. तर शेवटचा देश इरिट्रिया आहे, इरिट्रिया. ओके. आणि भारत कितवा आहे हे महत्त्वाचं आहे. पहिलं जगात कोण कुठं आहे त्यापेक्षा आपण कुठं आहेत ते बघणं गरजेचं आहे. 180 पैकी 151व्या स्थानावर आपण आहे आणि 2024 मध्ये भारताचा क्रमांक 159वा होता आणि आता आपला 151वा आहे. कशामध्ये? जागतिक प्रेस स्वातंत्र्यामध्ये. 151 आहे आपलं. कितवं आहे? एक मधलं 5 आणि 1 म्हणजे 151 151. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन कधी असते? 3 मे 2025ला साजरा केला जातो. ओके. आणि 2025ची थीम काय हेच महत्वाचं आहे. एवढंच इथं थीम काय आणि कधी कधी साजरा करतात आणि भारत कितवा आहे आणि पहिला कोण आहे शेवटचा कोण आहे एवढंच महत्वाचं असतं. निर्देशांकात एवढं करते. पहिले 5 शेवटचे 5 आणि कोण आहे रे शेवट विचारलं. सगळे निर्देशांक झाले विचारलं करे पहिलं कोण आहे मानव विकास निर्देशांकात नुसतं साधं जर विचारलं यार लय वर्ष नॉर्वे होतं बरं का आत्ता कोण आहे की याला 2 दिवस भुकेलं ठेवलं पाहिजे. अन्न दिलं नाही पाहिजे कडूच्याला. पहिले 5 करते त्या आणि लेटेस्ट करून आला ना. आता सकाळी वाचून आला की लगेच जेवायला गेलं. आधी सांग रे पहिले 5 कोण आहेत ते आता वाचून आलेले असते ना. त्याला त्या दिवशी दिमाग खराब करते आणि दुसऱ्या दिवशी यालाच येत नाही. असला याचा कार्यक्रम असते. असं करू नका. दुसऱ्याला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका बरोबर. ओके. थीम काय मग? नवीन जगात रिपोर्टिंग प्रेस स्वातंत्र्य आणि माध्यमावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आहे का नाही रे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव ते देखील काय रे त्याच्यानुसार थीम घेतले बदलानुसार थीम बरोबर. आत्ताची एआयच्या आधारावरच का रे HDIची देखील काय रे एआय आधारितच आहे थीम बरोबर ना. 15वे संसद रत्न पुरस्कार 2025 हा पुरस्कार भारत सरकारकडून दिला जातो बरोबर का. संसद रत्न पुरस्कार बरोबर का. नाही रे कुणाकडून जातो? द प्राईम पॉईंट फाउंडेशन. भारत सरकारचा आणि यांचा काही संबंध नाही. संबंध असला तर सुप्रिया सुळेला दिलं नसतं सर आम्ही राष्ट्रवादीचे आहेत इतक्या वेळा. असं काही नसते. ॲक्च्युली आपण अभ्यास करणारे कुठल्याही पक्षाचे नसतो आणि नसू असलेही नाही पाहिजे. खरं आहे का? आपला एकच पक्ष पाहिजे एकच धर्म पाहिजे अभ्यास. ओके. भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या कार्यातून प्रेरित होऊन 2010 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संसदरत्न पुरस्कार महाराष्ट्रातील 7 खासदारांना यावेळेस संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यात बघा सलग कितव्यांदा आहेत बघा बरं का. सुप्रिया सुळे यांना कंटिन्युअसली मिळते. त्यानंतर श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना मिळाला. ओके. देशातली पहिली 3 साक्षर जे काय राज्य आहेत बघा. पहिलं साक्षर काय रे मिझोराम आहे, दुसरा गोवा आहे, तिसरा त्रिपुरा आहे. ॲक्च्युली साक्षर याचा अर्थ असं होत नाही की ज्याची पूर्ण साक्षर म्हणजे 100% साक्षरता नव्हे. तर पूर्ण साक्षर याचा अर्थ काय होतो रे पूर्ण साक्षर झाले म्हणजे देशातली पूर्ण साक्षर राज्य आहेत म्हणजे काय रे केंद्र सरकारच्या निकषानुसार पूर्ण साक्षरतेचा दर्जा असा होतो की 95% जास्त साक्षरता असेल त्याला पूर्ण साक्षर जिल्हा असं राज्य म्हणू शकतो आपण. 95% जास्त पाहिजे. हे पण विचारतील उद्या तुम्हाला प्रश्न. दर्जा दिला जातो. ओके. मग कोण आहेत मग सध्या? मिझोराम, गोवा, त्रिपुरा. राजकीय काही घडामोडी. डिजिटल पायलट परवाने सादर करणारा भारत चीन नंतर दुसरा देश ठरलाय. कितवा? पहिला कोण आहे? मग चीन आहे. जाती आधारित जनगणना करून अहवाल देणारं पहिलं राज्य बिहार ठरलेलं आहे. लक्षात ठेव रे बाबा. जाती आधारित जनगणना आहे वर्गीकरण नाही. ओके. अखिल भारतीय राज्य जलमंत्र्याची परिषद 18 व 19 फेब्रुवारी 2025 रोजी कुठं भरली रे बघा. अखिल भारतीय राज्य जलमंत्र्याची परिषद डॅडॅश या ठिकाणी पार पडली म्हणतील. काय कुठं सांगशील मग? उदयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडली. यापूर्वी 2023 मध्ये जर विचारलं तर भोपाळ या ठिकाणी पार पडली होती. त्यानंतर बघा नेक्स्ट 27 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सेवा सुरू केली. मग काय झालं सर? अरे मुंबईमध्ये महाराष्ट्रानं मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सेवा सुरू केली आणि असं करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलंय. मग असं पहिलं बिल असलं की विचारतात हो ऐक पाहिजे. फेब्रुवारी 2025 मध्ये ईमेलद्वारे जम्मू काश्मीरमध्ये पहिला EFIR दाखल करण्यात आला. विचारतील पहिला EFIR कुठे दाखल करण्यात आला? कुठं रे? जम्मू काश्मीरमध्ये. कशाद्वारे? व्हॉट्सअपद्वारे. असलंच काहीतरी विचारतात. वेगळं कुठलं तरी काढून. मग तुमचं मत आहे मी लय वाचलं बरं का पुस्तक मला याचं इथं माहीतच नाही आलंच नाही काहीच करंट आलं नाही. मग असं काय विचारतात? करंट म्हणजे काय रे?
करंट म्हणजे अशी गोष्ट आहे पोरो, बघा व्यवस्थित केलात, व्यवस्थित करून जायचं. आले तर 10च्या वर पण येतात, नाही आलं तर आपल्या कंटेंट म्हणून जे तुम्ही वाचलात त्या कंटेंट नाही आलं तर तुमचा बुगा झाल्याशिवाय राहत नाही. खरं आहे की नाही? म्हणून करंट बाकी विषय खूप मजबूत करून ठेवायचे, करंट पण खूप छान करून ठेवायचं. काही नसेल चांगलं करून गेलात ना, 5-7 प्रश्न कसे पण बरोबर होतात. किती अवघड आहे पेपर, बरोबर का हो? छान करून जा, फक्त कॉन्फिडन्स पाहिजे फक्त. 2023 मध्ये पंचायत राज मंत्रालयाने माजी खाणकाम सचिव सुशील कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीनं फेब्रुवारी 2025 मध्ये अहवाल दिलाय. या अहवालात महिला नेत्यांना सक्षम करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, प्रशिक्षण व तंत्रज्ञान चलित उपाय सुचवण्यात आले आहेत. म्हणजे कशासाठी आहे मग ती समिती विचारतील, कधी अहवाल दिला विचारतील, कुणी स्थापन केले विचारतील. ओके. सरकारी कागदपत्रे व धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी हरियाणा सरकारने सारथी AI विचारतील की सारथी AI चॅटबॉट कोणी सुरू केले, कोणी सुरू केले? हरियाणा सरकारनं. ओके. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने काय केले रे? ठराव मंजूर केला होता. ओके, मंजूर करून पाठवला की भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून. सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा बनलेला आहे. खरे पहिला AI जिल्हा कोणता विचारतील? खरे देशातला पहिला AI जिल्हा आहे कोणता? सिंधुदुर्ग जिल्हा. महाराष्ट्र आता उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा व त्रिपुरा यांच्यानंतर कॅबिनेट सेवा असणारं 7वं राज्य आहे. ओके. आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारं नागालँड हे ईशान्येकडलं पहिलं राज्य ठरलं, विचारू शकतो. आणि GST लागू करणारं पहिलं राज्य आसाम ठरलेलं आहे. एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलं, लक्ष ठेवा रे. आणि विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारं, विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश आहे. लक्षात ठेवा रे बाबा, हे महत्त्वाचे आहेत पहिले. आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारं पहिलं राज्य सिक्कीम आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारं पहिलं राज्य सिक्कीम आहे. आणि 15 एप्रिल 2025 रोजी भारतीय न्याय अहवाल 2025 प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि बघा, खटले निकाली लागण्याच्या प्रमाणावरून देशातील राज्याची श्रेणी ठरवण्यात आली. मोठ्या व मध्यम आकाराच्या राज्यामध्ये कोण आले रे? मोठ्यामध्ये कर्नाटक, दुसरा आंध्र प्रदेश आणि तिसरा तेलंगणा आहे आणि चौथा महाराष्ट्र आहे. आणि लहान राज्यामध्ये सिक्कीम, नंतर हिमाचल प्रदेश. ओके, म्हणजे निकाली काढण्यामध्ये वगैरे खटले. आणि 26 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिना समारंभातील मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. म्हणजे विचारू शकतात की कितव्या, 60व्या, कुठल्या? मालदीव विचारू शकतात. ओके. करीना आडे महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी रिक्षा चालक ठरलेत, विचारू शकतात की महाराष्ट्रातल्या पहिल्या तृतीयपंथी रिक्षा चालक म्हणजे सरकारी कागदावर अधिकृत. सर आमच्याकडे पण आहेत, अधिकृत आहेत का? ती घेऊन जाय सरकारकडे. लई आगाऊपणा, चौकशी. 10 जून 2025 रोजी मी सांगायला तरी म्हणते सर कसं त्यांनीच कसे काय? आता मला सांगा, मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये काय तेवढीच लोक समाविष्ट होते का हो सर? असे हजारो लोक समाविष्ट झाले होते, पण प्रत्येकाच नाव आलंय का? नाही. ज्यांचं नाव नोंद झालंय त्यांचंच येणार, बरोबर. आता तुम्ही आहात, तुमची नोंद कुठंतरी आहे का? नाही. कोण्यातरी आंदोलनात सहभागी झालात, कुठं तुमचं नोंद झालेली असेल तर तुमचं नाव येईल. जा मग एका आंदोलनात. 10 जून 2025 रोजी महाराष्ट्र सरकारनं सार्वजनिक गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित केलाय. कधी रे? 10 जून 2025 रोजी. आणि ग्रामीण डिजिटल परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं. लक्षात ठेवा रे, राष्ट्रीय गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये सुवर्ण पदक कोणी मिळवलंय? तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत. विचारू शकतो. आणि ग्रामीण प्रशासनातील डिजिटल सेवांची उत्तम अंमलबजावणी यासाठी या ग्रामपंचायतला गौरवण्यात आला आहे. हा पुरस्कार 9 जून 2025 रोजी विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 28व्या राष्ट्रीय गव्हर्नन्स म्हणजे असं आता इथं काय महत्त्वाचं आहे अजून की 28वी राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषद कुठे पार पडली? विशाखापट्टणम. कधी? 9 जून 2025 ला. कधी विचारणार नाहीत, कुठे पार पडली महत्त्वाचं आहे. आणि या 28व्या राष्ट्रीय गव्हर्नन्स परिषदेमध्ये गव्हर्नन्स सुवर्ण पदक पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला मिळाला. महत्त्वाचं. ओके. भारताचे पहिले संविधान
संविधान प्रस्ताविका पार्क म्हणजे किंवा उद्देश पत्रिका पार्क म्हणा नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. या पार्कचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवईजी यांनी 28 जून 2025 रोजी केले. आणि जून 2025 मध्ये नगरपालिका निवडणुकामध्ये मोबाईल फोन आधारित मतदान सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? कोण आहे सर? काय म्हणते बघा, निवडणुकामध्ये मोबाईल फोन आधारित मतदान कोणासाठी असणार रे? जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे काय जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी, अपंग आहेत, ओके, म्हणजे दिव्यांग म्हणा व्यक्तीसाठी हे बिहार राज्यानं केलं आहे. देशातलं पहिलं राज्य ठरलं तसं करणार. ओके, तर बघा अशा प्रकारे आपल्या जेवढ्याही काही राजकीय घडामोडी आहेत ते सगळ्या या माध्यमातून सगळं संपलेलं आहे. मित्रांनो, हे व्यवस्थित करा. आता बघा